कुंडलिकावती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री रामानुमंता सौमित्रा सुग्रीव समवेता वानरा पावनी किष्किंधेचे द्वार। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री राम हनुमंता सौमित्रा सुग्रीव समवेता वानरा पावनी किष्किंधेचे द्वार केला बुबुकारा सुग्रीवे। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान। पहिला असणारा दिवस म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाचा आणि वाळीचा त्या ठिकाणी युद्ध करण्यामध्ये झाला। त्यावेळेस असणारा सुग्रीव त्या ठिकाणी हारला गेला आणि प्रभू रामचंद्रानेही त्या ठिकाणी म्हणले असणाऱ्या वाळीला त्या ठिकाणी मारलं नाही। मग असणारा दुसरा दिवस त्या ठिकाणी उजळला। प्रभू रामचंद्राने असणारा म्हणले त्या ठिकाणी गज सुमनमाळा त्या ठिकाणी असणाऱ्या वाळी सुग्रीवाच्या गळ्यात म्हणले त्या ठिकाणी घातली आणि आता म्हणले त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी सज्ज हो असं ज्या वेळेस सांगितलं त्याच वेळेस असणारे प्रभू रामचंद्र सुग्रीव हनुमंतराया लक्ष्मणजी आणि वानर मंडळे असणाऱ्या किष्किंधा नगरीच्या असणाऱ्या द्वारावर त्या ठिकाणी गेले। मोठ्यानं गर्जना सुग्रीवानं म्हणले केली। सुग्रीवाचे गिरा गजरे नादे दुमदुमले अंबरा कोसळू पाहे गिरिकंदरा वाळीचे मंदिरा धनानले। मग असणारा म्हणजे किष्किंधा नगरीच्या द्वारावर गेल्यावर वाळीनं ज्या वेळेस असणारा भुभुकार त्या ठिकाणी केला, गर्जना त्या ठिकाणी केली, त्यावेळेस असणारा संपूर्ण हे आकाश मंडळ म्हणजे त्या ठिकाणी आवाजानं दणाणून गेलो आणि तोच असणाऱ्या सुग्रीवाचा आवाज असणाऱ्या वाळीच्या राजमहालामध्ये त्या ठिकाणी गेला आणि महालामध्ये गेल्याबरोबर असणारा महालही त्या ठिकाणी हादरला गेला। सगळी जण आश्चर्यचकित त्या ठिकाणी म्हणली झाली। ऐकोनी सुग्रीवाची आरोळी कोपे खवळला असे वीरवाळी आरक्त झाला क्रोधानळी जेवी कुलाचळी बालसूर्य। मग म्हणले असणारा ह्या सुग्रीवानी ज्या वेळेस आरोळी दिली ती आरोळी म्हणजे असणाऱ्या वाळीनं त्या ठिकाणी ऐकली गेली। ऐकल्याबरोबर अतिशय रागाला असणारा वाळी त्या ठिकाणी झाला। लाल भडक असणारा त्या ठिकाणी डोलं केलं। सर्व असणारा चेहराही त्या ठिकाणी लाल भडक झालेला आहे। कसा झालेला आहे असणारा पर्वत त्या भला मोठा असणारा पर्वत म्हणजे त्या ठिकाणी असावा, त्या पर्वताच्या आडून म्हणजे असणारा सूर्य म्हणजे उगवता सूर्य त्या ठिकाणी म्हणजे दिसावा। तो सूर्य जसा म्हणजे लाल लाल म्हणजे त्या ठिकाणी दिसतो तशी असणारी अवस्था, लाल भडक असणारा चेहरा आणि वाळीचा म्हणजे रागानं झाला। वाळी विचारी हृदयात आताचे युद्धे जर्जरीभूत म्या पाडीला होता मूर्छित सवेची गरजत केवी आला। मग वाळीनं क्षणभर अंतकरणाच्या ठिकाणी विचार केला मनामध्ये की आताच म्हणजे असणारं कालच म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला म्हणजे युद्धात त्या ठिकाणी हारलं। युद्ध करताना जर्जर म्हणजे असणारा सुग्रीव त्या ठिकाणी केलाय म्हणजे एवढा त्राही त्राही करून त्या ठिकाणी सोडला आणि लगेच म्हणजे असणारा त्या ठिकाणी आरोळी देत म्हणजे युद्धासाठी त्या ठिकाणी आला। याचा विचार अंतकरणाच्या ठिकाणी आणि वाळी करू लागलेला आहे। माझ्या गाये मासानुमास कुंतीत पडे वर्षानुवर्ष सवेची आला युद्धास अति उल्हासे गरजत। मग म्हणजे याच्या अगोदर म्हणजे 6 महिन्याला त्या ठिकाणी युद्ध व्हायचं। मग म्हणजे युद्ध झालं की माझ्या मारानं म्हणजे एवढा म्हणजे असणारा व्याकुळ म्हणजे त्या ठिकाणी असणारा सुग्रीव त्या ठिकाणी होत होता। 6 महिने उठायचं कळत म्हणजे त्या ठिकाणी नव्हतं। वर्षानुवर्ष म्हणजे इवलत म्हणजे त्या ठिकाणी पडत होता। त्याच्या अंगात त्राण म्हणजे त्या ठिकाणी राहत नव्हतं आणि आज म्हणजे कालच एवढं जर्जर त्या ठिकाणी केलंय म्हणजे त्याला एवढं मार दिलाय त्या ठिकाणी
आणि लगेच म्हणले आज उल्हासानं म्हणले असणारी आरोळी देत म्हणजे युद्धासाठी त्या ठिकाणी आलाय. काय भानगड त्या ठिकाणी असावे असा विचार वाळी करू लागलेला आहे. आता असो हा विचार बंधू वैरी सत्य साचार रणी पाचारिता माशूर निघावे सत्वर युद्धासी. बरं असू द्या म्हणले आता तो मी विचार करण्यात काय उपयोग नाही म्हणजे त्या ठिकाणी आलाय. नक्की आपला असणारा जरी भाऊ त्या ठिकाणी असला तरी आज म्हणजे आजच्या घडीला आपला तो वैरी आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि वैरी ज्या वेळेस आरोळी देऊन गर्जना करून म्हणजे युद्धाला त्या ठिकाणी येतोय त्यावेळेस आपण बी जाणं हे एक कर्तव्य आहे म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे आता वैरी आरोळी देत त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून आता आपण बी म्हणजे त्याच्याबरोबर युद्धासाठी सज्ज व्हावं जावं असा विचार असणाऱ्या वाळीनं केला. युद्ध निघता वाळीसी तारा लागली पायासी स्वहित सांगे ना तुम्हासी विवेकेसी अवधारीचे. मग ज्या वेळेस असणारा रागानं म्हणजे वाळी असणाऱ्या सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी निघू लागला त्याच वेळेस असणाऱ्या वाळीची पत्नी तारा त्या ठिकाणी समोर आली. धावतच समोर असणाऱ्या वाळीच्या आली. वाळीच्या असणाऱ्या चरणाला त्या ठिकाणी लागली. पाय घट्ट त्या ठिकाणी धरलं सांगू लागली पतिराया स्वामी वर्या म्हणजे मी काय सांगते तेवढं म्हणजे माझं बोलणं आणि त्या ठिकाणी म्हणजे ऐकावं. तुझे लागल्या गाये सुग्रीव कुंतीता पडला राहे तो सवेचे येऊनिया पाहे गरजत आहे युद्धार्थी. तर म्हणजे असणारे वाळी म्हणजे स्वामी वर्या म्हणजे पतिराजा ऐका म्हणजे तुम्ही असणारा त्या ठिकाणी युद्ध केल्यावर म्हणजे सुग्रीव कित्येक दिवस म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या ठिकाणी दुःख करत होता. व्याकुळ जर्जरभूत म्हणजे असणारी अवस्था म्हणजे त्या सुग्रीवाची होत होते. आणि आज म्हणजे तोच सुग्रीव म्हणजे काल एवढं घनघोर युद्ध त्या ठिकाणी करून आज त्या ठिकाणी तुमच्या समोर युद्धाला म्हणजे येतोय. हे तव नवे सुग्रीव शक्ती तेने सहाय्य केला श्री रघुपती त्याचे बळे युद्धाप्रती आला मागुती गरजता. मग तारा ही आपल्या असणाऱ्या पतीला वाळीला सांगू लागली महाराज स्वामी म्हणले तुम्ही ज्याच्याबरोबर युद्ध करता तो सुग्रीव म्हणजे कित्येक वर्ष म्हणजे असणाऱ्या दुःखात म्हणजे त्या ठिकाणी राहत होता. उठायचं सुद्धा कळत नव्हतं. एवढी बिकट अवस्था म्हणजे त्याची होत होते. आणि आज म्हणजे कालच युद्ध झालं तर आज म्हणजे लगेच असणाऱ्या युद्धाला त्या ठिकाणी आलाय. म्हणून हे कमी समजू नका. तो असणाऱ्या म्हणजे त्यांना असणाऱ्या जगाचा करता करिता असणारा प्रभू रामचंद्र आहे. आणि या प्रभू रामचंद्राला म्हणजे सहाय्य त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे असणारा सहाय्य वाळीला त्या ठिकाणी झालेला आहे. त्या रामाच्या असणाऱ्या कृपेच्या जोरावर आणि सुग्रीव म्हणजे त्या ठिकाणी युद्धाला येऊ लागलेला आहे. तुझा करावया घात सुग्रीवा सहाय्य श्री रघुनाथ हा तुझा न कळे अर्थ पडन मत धावसी. म्हणून रामा म्हणजे त्या असणाऱ्या वाळीनं असणाऱ्या सुग्रीवानं म्हणजे रामाला सहाय्य करून त्या ठिकाणी घेतलंय. राम म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला सहाय्य झालाय. तो कशासाठी झालाय असणाऱ्या स्वामी तुमचा असणारा घात करण्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला सहाय्य झालेला आहे. आणि सुग्रीवाला युद्धाला घेऊन म्हणजे असणारा राम त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. तुम्हाला म्हणजे अजून म्हणजे कसं त्या ठिकाणी कळलं गेलं. तू वाजिंतिले सुरनरांसी मर्दिले दैत्य दानवांसी काके सुदिले रावणासी श्रीरामापासी ते न चले. मग असणारी दराराणी सांगू लागलेली आहे पतिराया तुम्ही आजपर्यंत म्हणजे एवढा प्रताप म्हणजे त्या ठिकाणी केलेला आहे. असणाऱ्या दैत्य दानवाला म्हणजे त्या ठिकाणी त्राही त्राही करून सोडलं नव्ह म्हणजे दैत्य दानव त्या ठिकाणी मारले. राक्षस मारली. एवढा 10 तोंडाचा बलहाढ्य असणारा राजा रावण म्हणजे असणाऱ्या काकेत घेऊन म्हणजे 7 समुद्राची आंघोळ म्हणजे त्या ठिकाणी केली. एवढं बळ म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी अंगी म्हणजे त्या ठिकाणी होतं. त्या राक्षसाबरोबर दैत्य दानवाबरोबर तुम्ही घोरांधर युद्ध त्या ठिकाणी केलं त्यांना मारलं. पण तो प्रताप म्हणजे तुमचा आज म्हणजे या रामाच्या पुढे म्हणजे चालणार नाही. आता तरी सावध व्हा. श्रीराम प्रतापे तेजोराशी पूर्ण अवतार सूर्यवंशी ऐक त्याची या प्रतापासी मी तुझ पासी सांगेन. हे स्वामी वर्य
ऐका म्हणले त्या असणाऱ्या रामाचा प्रताप म्हणले कसा आहे त्या ठिकाणी. राम हा असणारा अवतारी पुरुष आहे, सूर्यवंशाचा असणारा कुलभूषण असणाऱ्या प्रभू रामचंद्र आहे त्या ठिकाणी म्हणले. त्या असणाऱ्या रामाने काय प्रताप केलाय, रामाच्या अंगी काय असणारा प्रताप आहे त्या ठिकाणी, त्याचं मी म्हणले असणारं वर्णन करून म्हणले स्वामी तुम्हाला सांगते. तारा राणी ज्वाळीला त्या ठिकाणी ओरू लागलेले आहे. जे काटकातील लोका श्रीरामे वदिली ते ताटका, छेडोनी सुबाहूच्या मस्तका मारीच देखा उडविला. मग म्हणजे असणारं त्या ठिकाणी त्रिभुवनाला म्हणजे अटक असणारं त्या ठिकाणी त्रिभुवनाला म्हणजे त्राहित त्राहित करून सोडणारी म्हणजे असणारी ताटिका नावाची राक्षसीन होती. तिचा असणारा अंत म्हणजे एका बाणानं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केला. ती ताटिका दुर्धर असणारी ताटिका म्हणजे रामाने मारली. त्याच वेळेस असणारा त्या ठिकाणी सुबाहू असणारा राक्षस म्हणजे बलाढ्य बलवान असणारा राक्षस म्हणजे त्या ठिकाणी मारला. तसंच म्हणजे असणाऱ्या मारीच्याला तर निस्त्या बाणाच्या पिसाऱ्यानं म्हणजे त्या ठिकाणी उडवून लावला. एवढा प्रतापवान असणारा म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. 14 सहस्र निशाचरा सहित त्रिशरा दूषण खरा, श्रीरामे मारिले समग्र वाणी उदरा विंदोनी. आणि एवढंच नाही असणारं म्हणजे खर दूषण त्रिशरा म्हणजे यांच्या सहित म्हणजे असणारं त्या ठिकाणी 14,000 राक्षस म्हणजे त्या जनस्थानाच्या ठिकाणी ब्राह्मण मंडळीला त्रास देत होते. त्यांचा विकाटा म्हणजे या रामानं एकट्यानं म्हणजे 14,000चा म्हणजे काढलेला आहे. विंदोनी एक बाण विराधाचा घेतला प्राण, काळकबंध मारिला जाण प्रतापी पूर्ण श्रीराम. एवढंच नाही एकाच बाणानं असणारा म्हणजे त्या ठिकाणी कबंध नावाचा राक्षस होता, तो राक्षसही त्या ठिकाणी मारला गेला. दुसरा कोणता आणि असणारा विराध नावाचा राक्षस होता म्हणजे अतिशय बलाढ्य असणारा मार्ग रोधून बसलेला. त्या विराधालाही एकाच बाणानं आणि प्रभू रामचंद्रांनी म्हणले काटा काढला. ज्या धनुष्य गांजीला रावण ते चाप श्रीरामे गंगोन, केले जानकी वरण जमदग्न जिंकिला. आणि एवढंच नाही मिथिला नगरीच्या ठिकाणी सीता स्वयंवराच्या कार्यक्रमात म्हणले असणारा त्या ठिकाणी हा असणारा राजा रावण म्हणजे त्या ठिकाणी गेला. राजा असणारा मिथिलेचा राजा असणारा म्हणजे विदेही त्या ठिकाणी होता जनक राजा. त्या जनक राजानं पण म्हणजे ठेवलेला होता असणारा शिवधनुष्य असणारा उचलाल त्याला असणारी सीता त्या ठिकाणी द्यायची. त्याच वेळेस बिनबुलाया मेहमान म्हणून म्हणजे राजा रावण त्या ठिकाणी गेला, धनुष्य उचलायला त्या ठिकाणी गेला. उरावर म्हणजे त्या ठिकाणी घेऊन पडला, धुळीला त्या ठिकाणी मिळाला आणि तोच शिवधनुष्य म्हणजे असणाऱ्या रामाने म्हणजे सहज त्या ठिकाणी उचलला गेला. आणि एवढा पराक्रम करणारा राम आहे त्या ठिकाणी. आणि एवढंच नाही जमदग्नी असणारे ऋषी त्यांचा असणारा मुलगा परशुराम म्हणजे त्यांच्या बरोबर युद्ध करून असणारा पराक्रम म्हणजे रामाने केला. श्रीरामाच्या बाणाघेने भिकारी झाला पैरावण, चौरोनी केले जानकी हरण देवनी बलिदान मारीचाचे. आणि या असणाऱ्या प्रभू रामचंद्राजवळ एवढा दुर्धर बाण आहे म्हणजे त्या असणाऱ्या बाणाच्या भीतीनं म्हणजे राजा रावण म्हणजे असणाऱ्या भिकारी म्हणजे त्या ठिकाणी झाला. काकत जुळी अडकावली. सीता माऊली पंचवटीच्या आश्रमाच्या ठिकाणी राहत होत्या, तिथं म्हणजे भिकारी म्हणून म्हणजे राजा रावण त्या ठिकाणी गेला. का तर असणारा राम त्या ठिकाणी बाण मारेल म्हणून भिकाऱ्याचं सोंग घेतलं. रामाला चुकवून म्हणजे त्या ठिकाणी बाणाच्या भेन म्हणजे सीतेचं हरण करून राजा रावण म्हणजे गेला. दावण्य आली आसी रघुनंदन, एकेचे गाये घेईला प्राण, एने भये तो रावण गेला पळून लंकेसी. मग म्हणजे असणाऱ्या त्या राजा रावणानं म्हणजे मामाला म्हणजे असणाऱ्या हरणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी लावलं. रामाला वनात म्हणजे त्या हरणाच्या माग त्या ठिकाणी लावलं. इकडे शून्य आश्रम त्या ठिकाणी बघितलं आणि सीतेचं हरण म्हणजे त्या ठिकाणी केलं. आणि म्हणजे राम कुठून तरी येईन, रामाचा बाण म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लागून म्हणजे राम आपला काटा काढेल याची भीती घेतली. भीती घेऊन म्हणजे चुरून म्हणजे असणारा गपचिप म्हणजे राजा रावण निघून गेला. एवढा दुर्धर रामाचा बाण आहे म्हणजे त्या ठिकाणी. ऐसा श्रीराम दुर्धर तया पुढे तू वानरा, बळमत्ता पाले खैरा युद्ध सत्वरा धावसी.
आणि एवढा मग असणारा हा प्रभू रामचंद्र म्हणजे पराक्रमी वीर धीर शूर आहे म्हणजे त्या ठिकाणी एवढा बलहाढ्य असणारा प्रभू रामचंद्र आहे. आणि त्या रामापुढे म्हणजे तुम्ही कोण आहे? एक साधं माकड आहे म्हणजे झाडाचा पाला खाणार त्या ठिकाणी. मग कसा म्हणजे असणारा धीर म्हणजे त्या ठिकाणी रामापुढे त्या ठिकाणी धरचाल तुम्ही. रामापुढे किरकोळ आहे म्हणजे त्या ठिकाणी ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणार वानर जातीचं झाडाचा पाला खाणार. विंदोनिया एक बाण श्रीराम तुझा घेईल प्राण हे तव माझे सत्य भाषण युद्धापण नव जावे. आणि एवढंच नाही असणारी तारण पाय त्या ठिकाणी पतीचं वाणीचं त्या ठिकाणी धरण सांगू लागली. स्वामी वर्या ऐका म्हणजे त्या रामाच्या समोर जर युद्धाला त्या ठिकाणी गेला तर ती राम म्हणजे एकच बाण सोडून म्हणजे त्या ठिकाणी काटा तुमचा काढेल. म्हणून आता तरी सावध होऊ म्हणजे लवकर त्या रामाच्या वाटेला त्या ठिकाणी जाऊ नका. आपला असणार जीवित म्हणजे त्या ठिकाणी वाचवा. श्रीरामी न करावा विरोध त्यासी करावया सत्य संबंध माझा कोणी अनुवाद युद्ध क्रोध सोडावा. मग असणारे पतिराया म्हणजे असणाऱ्या त्या रामाबरोबर म्हणजे वैर करणं चांगलं नाही. म्हणजे रामाबरोबर ज्यांनी ज्यांनी वैर केलं ते असणारं म्हणजे ते असणाऱ्या नरकाला म्हणजे त्या ठिकाणी गेले. काटा काढल्याशिवाय राम म्हणजे त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून म्हणजे असणारं वैर त्या ठिकाणी करू नका. सख्य संबंध म्हणजे त्या ठिकाणी जोडा. मैत्री असणारं त्या ठिकाणी करा. त्याच्याविषयी म्हणजे मी तुम्हाला सांगते. तारा राणी असणाऱ्या वाळीला बोलू लागलेले आहे. ऐकोनी तारेचे उत्तर वाळी म्हणे सत्य साचार माझ्या श्रीरामाची नाही वैरा अनुमात्र मानसी. मग असणाऱ्या तारा राणीनं सांगितलं पतिराया रामाबरोबर विरोध त्या ठिकाणी करू नका. मैत्री करा तरच म्हणजे आपण त्या ठिकाणी वाचाल. जय जय. त्यावेळेस असणार म्हणजे वाळी त्या ठिकाणी सांगू लागला ऐक म्हणजे तारे माझं तू बोलती ती खरं आहे म्हणजे त्या ठिकाणी रामाबरोबर वैर केलं की तो राहतच नाही. त्या ठिकाणी राम संपवल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. हे तुझं बोलणं बरोबर आहे. पण माझं रामाचं वैर आहे का? मी रामाबरोबर भांडायला चाललोय का? रामाचा माझा काही असणारा संबंध अर्थात त्या ठिकाणी आहे का? असा असणारा वाळे आपल्या पत्नीला तारेला बोलू लागलेला आहे. जय जय राणी करीती विरोध त्यांचा श्रीराम करील वध हा मज कळला शुद्ध बोध कथानुवाद अवधारी. मग असणारा वाळी तारेला बोलू लागलेला आहे की तू बोलती ती सत्य आहे म्हणली. त्या ठिकाणी जो जो म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला विरोध करील त्याचा काटा म्हणजे राम काढील. ही तुझ्या बोलण्यातला असणारा अर्थ किंवा तुझा हा बोध म्हणजे मला त्या ठिकाणी समजला. तुझं बोलणं मला कळलं म्हणजे त्या ठिकाणी. पण काय माझा आणि रामाचा त्या ठिकाणी विरोध आहे का? मी रामाला विरोध करतोय का? ताटका सकळ लोकांचे बाजी या लागी श्रीराम तिचे वदी सुभाऊ यज्ञाते अवरोधी रामे त्रिशुद्धी मारिला. मग म्हणजे तू मगा सांगितलं की असणाऱ्या रामाने ताटिका मारली सुबाहू त्या ठिकाणी मारला. हे बरोबर आहे तुझं बोलणं. पण का मारली? असणारी ताटिका म्हणजे सगळ्या जगाला म्हणजे त्या ठिकाणी त्रास देत होती. कुणाला त्या ठिकाणी सोडित नव्हती. म्हणून म्हणजे त्या ताटिकेचा वध म्हणजे असणाऱ्या रामाने त्या ठिकाणी केला. आणि दुसरा असणारा सुबाहू राक्षस म्हणजे बलाढ्य असणारा सुबाहू राक्षस म्हणजे याचा असणारा काटा म्हणजे रामाने त्या ठिकाणी काढला. बरोबर आहे काढला रामाने काटा. पण तोच असणारा सुबाहू म्हणजे त्या ठिकाणी काय करत होता म्हणजे असणाऱ्या ब्राह्मण मंडळीचा असणारा यज्ञ हवन म्हणजे त्या ठिकाणी चालू झालं की त्या ब्राह्मणाला म्हणजे असणारा त्या यज्ञाचा विध्वंस करायचा. ब्राह्मणाला त्या ठिकाणी त्रास म्हणजे त्या ठिकाणी द्यायचा. म्हणून म्हणजे रामाने त्या सुबाहूचा काटा काढला. विराजे केले सीताहरण श्रीरामे वडिला विंदोनी बाण कबंदे धरिले दोघे जण पाऊचे दोन मारिला. मग म्हणजे असणाऱ्या विराजाला बी म्हणजे रामाने का त्या ठिकाणी मारलं गेलं? असणाऱ्या विराजानं म्हणजे मार्ग रोधन म्हणजे त्या ठिकाणी केलं. राम लक्ष्मण ज्या मार्गाने जात होती ती मार्ग म्हणजे त्या ठिकाणी अडवला. म्हणजे रस्ता रोखून धरला जाऊ दिला गेला. म्हणून म्हणजे एकाच बाणानं असणाऱ्या प्रभू रामचंद्राने त्याचा काटा काढला. आणि दुसरा असणारा कबंध नावाचा राक्षस मारला. तो बी असणारा तारे म्हणजे तू बोलती
त्या ठिकाणी. पण त्या कबंदानं म्हणजे ही असणारी राम लक्ष्मण जात असताना म्हणजे आपल्या कवेत म्हणजे दोघाला मी त्या ठिकाणी धरून घेतलं, म्हणून म्हणजे रामाने त्याचा असणारा काटा म्हणजे त्या कबंदाचा काढला. करुणी शूर्पणखेचा कैवार हिरवाले सीता सुंदर श्रीरामे वदिले त्रिशरा खरा तैसे वैर मजसी नाही. मग म्हणजे असणारं त्या ठिकाणी ज्या लक्ष्मणाने म्हणजे शूर्पणखेचं म्हणजे असणारं नाक वट म्हणजे त्या ठिकाणी कापलं आणि तीच शूर्पणखा म्हणजे पुन्हा असणाऱ्या भावाकडे म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे कैवारासाठी गेली, मदत मागायला त्या ठिकाणी गेली आणि त्या शूर्पणखेच्या मदतीसाठी म्हणजे घर दूषण त्रिशरा म्हणजे कैवार घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या राम लक्ष्मणाला त्रास त्या ठिकाणी द्यायला आले, म्हणून म्हणजे त्यांचा बी काटा राम लक्ष्मणाने काढला. मारीच्या मारीला कपटी पूर्ण सीता हरणे वैरी रावण तैसे विरोधा लक्षण मजसी जाण असेना. आणि पुन्हा म्हणजे असणाऱ्या मारीच्याला मारलं म्हणून म्हणजे तू त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे, पण म्हणजे ती बी खरं आहे, पण मारीच्याला का मारलं? असणाऱ्या मारीच्यानं म्हणजे कपटी रावणाचं त्या ठिकाणी ऐकलं ना, हरणाचं रूप म्हणजे कपट रूप म्हणजे त्या ठिकाणी घेतलं, रामाला फसवायला त्या ठिकाणी गेला, म्हणून म्हणजे रामाने त्या मारीच्याचा बी काटा त्या ठिकाणी काढला. पण म्हणजे मी ह्याच्यापैकी एक तरी गोष्ट म्हणजे रामाबरोबर केली का? रामाला विरोध केलाय का? रामाबरोबर असणारं त्या ठिकाणी रामाचं जळण म्हणजे मी त्या ठिकाणी केलंय का? माझा विरोधच म्हणजे रामाला नाही, सुग्रीवा बरोबर आहे. मी तव केवळ निराम राधा कैसेने श्रीराम करील वध करिता सुग्रीवासी रणविरोध वैर संबंध का श्रीरामी. मग म्हणजे माझा असणाऱ्या रामाचा वैर भाव म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? काय वैर मी असणाऱ्या रामाबरोबर केलं? रामाला कुठला विरोध त्या ठिकाणी केलाय का? मी रामाला काय बोललो का त्या ठिकाणी? माझा असणारा वैरभाव म्हणजे कोण आहे? तर माझा असणारा भाऊ म्हणजे सुग्रीव आहे त्या ठिकाणी. मग सुग्रीवाचं माझं असणारं भांडण आहे म्हणजे माझं रामाचं काय भांडण आहे का त्या ठिकाणी? मग माझं असणाऱ्या सुग्रीवाचं वैर आहे त्या ठिकाणी, मग रामाचा माझा काय संबंध म्हणजे त्या ठिकाणी आहे का? आपल्या तारेच्या बोलण्यावर असणारा वाळी तारेला सांगू लागलेला आहे. तारा सोये सांगे संपूर्ण सुग्रीव श्रीरामा झाला शरण श्रीरामा शरणागता शरण्य संरक्षण सर्वार्थी. मग माझा रामाचा काय संबंध आहे का? रामानं मला मारण्याचं काय कारण आहे का? म्हणजे माझा रामाचं वैरच नाही तर राम मला का त्या ठिकाणी मारेल? माझा असणाऱ्या सुग्रीवाचा वैर आहे त्या ठिकाणी. त्यावेळेस असणारी तारा आपल्या पतीला वाळीला सांगू लागली, ऐका म्हणजे स्वामीवर्या, जरी तुमचा रामाचा त्या ठिकाणी वैर नसलं तर तुमचा असणारा वैरी सुग्रीव आहे. तो सुग्रीव म्हणजे प्रभू रामचंद्राला शरण म्हणजे त्या ठिकाणी गेलेला आहे आणि सूर्यवंशाच्या कुळात जन्माला आलेले प्रभू रामचंद्राचं ब्रीद आहे म्हणजे त्या ठिकाणी. जो अनन्य शरण आलेला आहे त्याचं जन्म मरण निवारण हे असणारं ब्रीद आहे म्हणजे सूर्यवंशाचं. म्हणून म्हणजे असणारा वाळी असणारा सुग्रीव हा प्रभू रामचंद्राला शरण गेलेला आहे. त्या शरणांगताचं रक्षण म्हणजे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करणार आहेत आणि शरणांगताला जो कोणी त्रास त्या ठिकाणी देईल, शरणांगताला कोण मारेल त्याचा कैवारी म्हणजे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. शरणागता जो विरोधी तो श्रीरामाचा मुख्य द्वंद्वी त्याची श्रीरामा स्वयंवदी जाणती शुद्धी कपिराया. मग ऐका म्हणजे पतिराजा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जो असणारा शरणांगत असणारा भक्त आहे म्हणजे, आणि त्या असणाऱ्या शरणांगता बरोबर कोण वैर त्या ठिकाणी करत असल तर तोच मुख्य शत्रू म्हणजे रामाचा आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे असणाऱ्या शरणांगताला जो छळण्याचा प्रयत्न करील, दुःख देण्याचा प्रयत्न करील, त्याचा काटा म्हणजे राम त्या ठिकाणी काढल्याशिवाय राहत नाहीत. हे पतिराजा लवकर म्हणजे तुम्ही डोक्यात घ्या आणि विचार करून म्हणजे जाणून घ्या. शरणागताची गाथा श्रीराम करो ने दे सर्वता हेची श्रीरामाची वैरता आत्मगाथा निज मूळ. मग म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं ब्रीद आहे शरणांगताचं रक्षण म्हणजे, म्हणून म्हणजे त्या शरणांगतावर कुणी म्हणजे त्या ठिकाणी चाल करून आलं
आणि त्याचा जर घात करण्यासाठी कोण टपलं तर त्याचाच घात म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करतोय. म्हणून पतिराजा आता तरी सावध व्हा, मी काय सांगते ते आपलं ऐका. आपलं हित कशात आहे ती वळखान शांत म्हणजे त्या ठिकाणी बसा. तुटे सुग्रीवासी विरोध श्रीरामासी होय तै सुहृदय संबंध तैसा साधी निज बोधा माझा शब्द जरा करीसी. मग म्हणजे असणारा पतिराजा ऐका म्हणजे मी काय सांगते म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या राजा सुग्रीवा बरोबर जर मैत्री असणारं वैर जे आहे हे वैर सोडा, सख्यत्व त्या ठिकाणी करा. रामाला म्हणजे त्या ठिकाणी आपल्या बरोबर जोडून घ्या. शरणांगत असणाऱ्या सुग्रीवाला जर असणारं त्या ठिकाणी मैत्री केली तर रामही म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सहाय्य होईल. मरणापासून म्हणजे त्या ठिकाणी वाचाल. एवढा माझा बोध म्हणजे तुम्ही डोक्यात घ्या आणि विचार करा. वारी ऐके सावधान तुझे निज निज स्वहित सांगेना सका केली रघुनंदन होसी पावन ती लोकी. मग असणाऱ्या पतिराजा वाळी म्हणजे आता तरी डोळा उघड, सावध हो, विचार कर आणि मी काय सांगते ऐक म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या सुग्रीवा बरोबर मैत्री कर. प्रभू रामचंद्राला शरण त्या ठिकाणी जा आणि रामाला शरण गेला तर तुला पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं ही राट गाडग्यात म्हणजे अडकणार नाही. या राट गाडग्यातून तू त्या ठिकाणी सुटशील. याच्यातच म्हणजे आपलं हित आहे त्या ठिकाणी. हे माझं असणारं बोलणं सावध रीतीनं त्या ठिकाणी ऐक. असणारी तारापतीला वाळीला बोलू लागलेली आहे. श्रीरामी सख्य घडे कशाने ऐसा विकल्प मानसी म्हणे तेही निमिषार्धे साधीन माझे वचन जरी करीसी. मग म्हणजे पुन्हा तुमच्या मनात त्या ठिकाणी विचार आला तर प्रभू रामचंद्राबरोबर सख्य कसं करायचं, मैत्री कशी त्या ठिकाणी करायची, रामाला आपलंसं त्या ठिकाणी कसं करायचं हा बी विचार जर मनात त्या ठिकाणी आला तर त्याच्याविषयी मी म्हणजे त्या ठिकाणी सांगन. पण माझं बोलणं म्हणजे मान्य त्या ठिकाणी करा, विचार करा. त्याचा बी पर्याय म्हणजे मी सांगते सावध रीतीनं ऐका. जेणे आप्त होया श्री रघुनाथ तारे सांगे मनोगत एरी सांगत उल्हासत पूर्ण हितार्थ देखोनी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वाळीनं सांगितलं हे तारे म्हणजे असणारा त्या ठिकाणी कसा राम म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावा, राम आपल्याला सहाय्य कसा करून घ्यावा याच्याविषयी म्हणजे त्या ठिकाणी सांग. म्हणजे काय करायचं म्हणजे नेमकं रामाला आपलंसं करायचं म्हणजे काय करायचं. त्यावेळेस ताराराणी सांगू लागल्या पतिराया ते बी म्हणजे मी सांगते म्हणजे कसं रामाबरोबर मैत्री त्या ठिकाणी करायची, राम सहाय्य कसा त्या ठिकाणी करून घ्यायचा याच्या विषयीची मी माहिती सांगते. पण सावध रीतीनं म्हणजे ऐका. विरोध तुटे बंधू बंधुसी पूर्ण सख्य होया श्रीरामासी ऐवे राजा द्यावे सुग्रीवासी निज हितासी लक्षणी. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी जे सुग्रीवाबरोबर वैर केलेला हे वैर म्हणजे डोक्यातून त्या ठिकाणी काढा. सख्यत्व असणाऱ्या सुग्रीवाबरोबर त्या ठिकाणी करा. राग सोडून द्या, भांडण तंटा सोडून द्या. सुग्रीवाला म्हणजे असणारी सुग्रीवाबरोबर मैत्री करा. असणाऱ्या किष्किंधेचं राज्याच्या युवराजपदी म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला त्या ठिकाणी बसवा. असणारी माहिती आणि ताराराणी वाळीला सांगू लागलेली आहे. सुग्रीवा राजदेता परमसुख श्री रघुनाथा तिघा होईल ऐक्यता एकात्मता अतिप्रीती. मग म्हणजे असणाऱ्या त्या सुग्रीवा बरोबरच द्वंद्व म्हणजे त्या ठिकाणी संपवलं गेलं, वैरभाव त्या ठिकाणी संपला गेला आणि युवराजपदी जर म्हणजे सुग्रीवाला त्या ठिकाणी बसविलं. मग आपला शरणांगत युवराजपदी बसल्याबरोबर म्हणजे असणाऱ्या रामाला म्हणजे अतिशय आनंद त्या ठिकाणी होईल. आणि म्हणजे असणारं त्या ठिकाणी रामाबरोबर म्हणजे सुग्रीव वाळे राम हनुमंत ही सगळ्याचा म्हणजे एकात्मता त्या ठिकाणी होईल. सगळी म्हणजे एक साथीनं त्या ठिकाणी येतील याचाच आनंद रामाला होईल. जैसा तुझा प्रियंगदू तैसा सुग्रीवा कनिष्ठ बंधू त्याची सांडिता विरोधू सख्य संबंधू श्रीरामी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या ताराराणी सांगू लागली जसं म्हणले पतिराजा वाळी म्हणले असणाऱ्या तुमचा असणारा मुलगा म्हणले अंगद आहे
त्या अंगदाला जसं म्हणजे तुम्ही आपलं त्या ठिकाणी समजता, जसा जीव त्या ठिकाणी लावता, तसाच जीव म्हणजे तुमचा धाकला भाऊ असणारा त्या ठिकाणी सुग्रीव आहे. त्या सुग्रीवाला म्हणजे अंगदाप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी सांभाळा, अंगदाप्रमाणे म्हणजे जीव त्या सुग्रीवाला त्या ठिकाणी लावा. आणि सुग्रीव आपला केला की म्हणजे सख्य संबंध म्हणजे रामाबरोबर त्या ठिकाणी जोडले जातील. ऐसे बोलून या पाहे तारेने धरिले दोन्ही पाये, श्रीरामी सख्य सुख आहे करी लावला आहे कपिराजा. मग असणाऱ्या वाळीचं म्हणजे घट्ट पाय म्हणजे असणाऱ्या तारेने त्या ठिकाणी धरलं म्हणजे असणाऱ्या पतिराजा ऐका म्हणजे माझ्या असणाऱ्या बोलण्याप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी सुग्रीवाबरोबर सख्य त्या ठिकाणी करा. राम म्हणजे त्या ठिकाणी जोडा. राम जोडला की म्हणजे कायच त्या ठिकाणी कमी नाही म्हणजे त्रिलोकात म्हणजे असणारी कीर्ती म्हणजे तुमची त्या ठिकाणी पसरल. म्हणून घट्ट पाय असणाऱ्या वाळीचं पतीचं तारा राणी नगरलं गेलं. रत्नाभरणी धनवस्त्रांसी अंगद धाडी श्रीरामापासी, शरणरी कोणिया त्यासी आपणासी वाचवी. मग म्हणजे त्या ठिकाणी काय करा म्हणजे तुम्हाला जर जायचं नसलं त्या रामाच्या समोर, तर तुमचा असणारा मुलगा आहे म्हणजे अंगद, ह्या अंगदाजवळ म्हणजे असणारं रत्न, असणारं दाग दागिना, असणारं अलंकार म्हणजे त्या ठिकाणी ताट वरून म्हणजे त्या ठिकाणी द्या. रामाकडे त्या ठिकाणी शरण म्हणून म्हणजे असणाऱ्या अंगदाला त्या ठिकाणी लावा. आणि रामाला शरण गेल्यावर म्हणजे तुमचं जीवित वाचल त्या ठिकाणी, आणि माझंही सौभाग्य पण त्या ठिकाणी वाचल. एवढं म्हणजे स्वामी माझं ऐका. श्रीरामारी कथा शरण तुझे चुकेला जन्म मरण, दोघे बंधू पावणी भुजावण कृत कल्याण पावसी. मग म्हणजे असणाऱ्या रामाला शरण गेलं की असणाऱ्या पतिराया वाळी म्हणजे तुमचं बी म्हणजे जन्म मरण म्हणजे ही त्या ठिकाणी वाचल. म्हणजे पुन्हा मारायचं पुन्हा जन्मायचं ही जी राट गाडगा म्हणजे या देहाच्या संगतीला त्या ठिकाणी आलेला आहे. ही रामाबरोबर रामाला शरण गेल्याबरोबर ही जन्म मरणाचं राट गाडगा म्हणजे त्या ठिकाणी संपलं जाईल. आणि या त्रैलोक्यात म्हणजे पावन त्या ठिकाणी म्हणजे होताल. जरी धरोनी गर्व बाळा श्रीरामासी करीसी छाळा, तरी किष्किंधा सांडोनी पळा श्रीरामाचा बळा युद्धार्थी. मग म्हणजे त्या ठिकाणी जर म्हणजे रामाला शरण नाही गेलं, माझ्या अंगात किती ताकद आहे, मी ताकदीच्या जोरावर सगळ्याला त्या ठिकाणी जिंकल. या असणाऱ्या बळाचा गर्वाभिमान त्या ठिकाणी जर धरला, रामाबरोबर असणार त्या ठिकाणी वैर धरलं, रामाला छाळण्याचा जर प्रयत्न त्या ठिकाणी केला, तर वाळी म्हणजे एका क्षणात म्हणजे किष्किंधा नगरी सोडून म्हणजे त्या ठिकाणी पळून जावं लागल. वावया श्रीरामासमोर धीरण धरती सुरासुरा, तेथे तू केवळा वानरा पाले खाईरा केविरासी. अहो पतिराया म्हणजे ह्या असणाऱ्या प्रभू रामचंद्रा समोर म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करत असताना म्हणजे कुणाला सुद्धा म्हणजे धीर त्या ठिकाणी धरवत नाही. मग सूर म्हणजे असणारे देव त्या ठिकाणी असू द्या किंवा असुर असणारे राक्षस त्या ठिकाणी असू द्या, हे देवाला राक्षसाला कुणालाही रामाबरोबर म्हणजे त्या ठिकाणी तग धरता म्हणजे त्या ठिकाणी आलेली नाही. आणि तू तरी एक झाडाचा पाला खाणारा माकड आहे म्हणजे वानर आहे त्या ठिकाणी, तू तरी काय भीर त्या ठिकाणी धरशील. आपल्या पतीला वाळीला तारा राणी बोलू लागलेली आहे. श्रीरामी सख्य करी निर्मळा अथवा उठोनिया पळा, त्याची करिता युद्ध प्रबळ तू तत्काळ मरसीला. मग हे पती ऐका म्हणजे एक तर माझं असणारं वचन आहे म्हणजे त्या ठिकाणी जर युद्धच करायचं असेल तर त्या रामाबरोबर म्हणजे एक तर युद्ध करा, नाहीतर पाठ दाखवून किष्किंधा नगरी म्हणजे त्या ठिकाणी सोडून म्हणजे बाहेर पडून म्हणजे त्या ठिकाणी जावा. आणि जर या रामाबरोबर युद्ध करायचं ठरवलं गेलं तर म्हणजे असणारा प्राण म्हणजे निघून गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. रामाच्या बाणापुढे म्हणजे तुमचा जीव त्या ठिकाणी वाचणार नाही. लागता श्रीरामाचा बाण मेरू मंदरा होय विधारण, तेथे तुझा केव्हा कोण बळे प्राण देऊ नको. अहो पतिराया प्रभू रामचंद्राचा एक बाण म्हणजे धनुष्यातून त्या ठिकाणी सुटला तर मी म्हणणारे बलाढ्य असणारे मेरू मंदारासारखे मला जे पर्वत आहेत म्हणजे ते पर्वत म्हणजे चकाचूर त्या ठिकाणी करण्याची ताकद
रामाच्या एका बाणात आहे म्हणजे त्याच्या पुढे तुमची काय अवस्था आहे म्हणजे चिलटावानी अवस्था असणारी तुम्ही कसं म्हणजे त्या ठिकाणी टिकचाल. माझे न ऐकता भाषण तू बैससी मरण धरण श्रीराम विरोधलिया जाण जीवे प्राण तू नुरे. एवढंच नाही वाणी म्हणजे माझं असणारं बोलणं जर तुच्छ त्या ठिकाणी मानलं, माझं बोलणं जर प्रमाण त्या ठिकाणी नाही मानलं असणारं म्हणजे गर्भबाळानं म्हणजे त्या ठिकाणी युद्धाला गेला तर नक्की म्हणजे मेल्याशिवाय राहणार नाही. ही कोण बोलतोय? सत्य पतिव्रता असणारी तारा राणी आपल्या पतीला त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. ऐकून ही तारेचे वचन वाळी झाला कोपायमान ब्याड प्रकृती तुम्ही स्त्रिया जाण कंपायमान परदर्पे. मग त्या ठिकाणी एवढं म्हणजे त्या ठिकाणी आपुलकीचा बोध असणाऱ्या तारा राणीला म्हणजे वाळीला त्या ठिकाणी केला, पण त्या ठिकाणी असणाऱ्या वाळीला तो बोध त्या ठिकाणी पटला नाही. रागाला गेला आणि रागाला जाऊन असणाऱ्या रागाच्या भरात आपल्या पत्नीला तारेला त्या ठिकाणी बोलू लागला. काय सांगायला लागली म्हणजे मला असणारं भीती त्या ठिकाणी दाखवायला लागली. म्हणजे तुमची असणारी स्त्रियाची जातच म्हणजे भेकड आहे म्हणजे त्या ठिकाणी. दुसऱ्यानं थोडं दरडावून त्या ठिकाणी बोललं की म्हणजे अंग थरथरा म्हणजे असणाऱ्या बायाचं त्या ठिकाणी कापतं. नुसतं म्हणजे दरडावून बोललं की बाया भितात लपून म्हणजे त्या ठिकाणी बसतात आणि मलाच म्हणजे त्या ठिकाणी भीती सांगायला लागली त्या रामाची. सुग्रीवासी ऐवराज देता मीन देवोदी सर्वता साह्य झाली श्री रघुनाथा राज्य सर्वता न देणे. मग म्हणजे असणारं तुला वाटतं काय म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला म्हणजे युवराज पद म्हणजे असणाऱ्या किष्किंधा नगरीचं द्यायचं, पण म्हणजे तू जरी सांगत असली तरी मी काय म्हणजे त्या असणाऱ्या सुग्रीवाला म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी युवराज पद देणार नाही. आणि तो राम म्हणजे त्या असणाऱ्या सुग्रीवाला साह्य झाला आणि ते राज्य म्हणजे सुग्रीवाला त्या ठिकाणी देणार जरी म्हणला तरी मी म्हणजे असणार राज्य म्हणजे कवा त्या असणाऱ्या सुग्रीवाच्या स्वाधीन त्या ठिकाणी करणार नाही. जीव जरी माझा गेला तरी सुग्रीवाला राज्य देणार नाही. देखोनी श्रीरामाचे बळ मनसी वानरा निर्बळ किष्किंधा सांडोनिया पळ भय प्रबळ जलपसी. आणि काय म्हणजे त्या ठिकाणी सांगायला लागली म्हणजे प्रभू रामचंद्राच्या बळाचं वर्णन म्हणजे माझ्या पुढे करायला लागली. मला तुच्छ त्या ठिकाणी समजायला लागली आणि रामाच्या बळापुढे मला म्हणजे निर्भय त्या ठिकाणी समजायला लागली. मला म्हणते की युद्ध करायचं सोय असलं तर असणारी किष्किंधा नगरी सोडून म्हणजे त्या रामाला बिहून म्हणजे पळून जा असं म्हणजे मला सांगायला लागले. तारे ऐका माझी शक्ती अल्प सांगेना तुझ प्रती युद्ध आली श्री रघुपती शंका चित्ती मज नाही. मग म्हणजे हे तारे म्हणजे एवढं म्हणजे तू त्या रामाचा बळीजाव म्हणजे त्या ठिकाणी सांगतील रामाच्या अंगी बळ आहे तुम्ही निर्बळ आहे असं म्हणजे त्या ठिकाणी माझ्या जवळ बोलते. तुला ऐकायचं का म्हणजे माझ्या अंगात काय ताकद आहे, माझ्या अंगातला काय पराक्रम आहे ती मी म्हणजे तुला सांगतो. आता सावध म्हणजे तारे तू बी ऐक. बाहुबळे श्री रघुनाथ उत्पाटू विंध्य पर्वत पृथ्वी समुद्रावलंकित करो भस्मंत बाणे के. मग एवढंच नाही म्हणजे असणारं माझ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्र सांगते का मग म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्र म्हणजे एवढा बलाढ्य त्या ठिकाणी सांगते. असणाऱ्या प्रभू रामचंद्राने म्हणजे बाहूत धरून म्हणजे मेरू मंदार जरी त्या ठिकाणी म्हणजे आकळला गेला आणि ब्रह्मांड म्हणजे असणाऱ्या बाणाच्या एका बाणाच्या जोरावर म्हणजे जरी असणार हे उलटा पालट म्हणजे करण्याची ताकद रामाच्या त्या मांगी म्हणजे त्या ठिकाणी असली तर सचंद्र तारा गगन गंभीर सहित सप्तही सागर बाणे शोष श्री रामचंद्र तरी मी वानर न शंके. एवढंच नाही म्हणजे असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राने म्हणजे मेरू मांधार सारखे पर्वत जरी म्हणजे त्या ठिकाणी नेस्तनाबूत केले आणि हे सूर्य चंद्र जरी म्हणजे त्या ठिकाणी नाहीसे केले. एवढंच नाही असणारे सप्त पाताळ जरी म्हणजे त्या ठिकाणी उलटा पालट केले तरी बी म्हणजे मी असणाऱ्या रामाला म्हणजे त्या ठिकाणी भिणारा नाही. ऐसा पुरुषार्थ श्री रघुनाथा प्रत्यक्ष डोळा देखता मजबादी ना भयव्यथा उल्हासता संग्रामी. मग म्हणजे एवढा जरी प्रभू रामचंद्रांनी प्रताप केलेला मी पाहिलाय म्हणजे त्या ठिकाणी
एवढा जरी प्रतापवान असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असला तरी त्या रामाविषयीची भीती म्हणजे मला थोडी सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी वाटत नाही. रामाच्या भीतीची बाधा म्हणजे मला अजून म्हणजे त्या ठिकाणी झालेली नाही. रणी मरणे भयभीता त्यासी अशना पुरुषार्थ तैसा मी वाळी नव्हे रणी रघुनाथ सुखी करीना. आणि म्हणजे रणभूमीच्या ठिकाणी युद्धाला जात असताना म्हणजे मनाच्या ठिकाणी भीती धरून म्हणजे त्या ठिकाणी जाणं आणि समोरचा म्हणजे शत्रू अतिशय बलाढ्य आपला घात करील म्हणजे म्हणून बिहून म्हणजे महागारी येणं याच्यापैकी असणारा मी वाळी म्हणजे त्या ठिकाणी नाही. सुग्रीव बापुडे किंकरा श्रीराम योद्धा रणवीरा त्यासी मी भिडेना वानरा युद्ध दुर्धरा पाहे माझे. मग एवढंच नाही असणारा प्रभू रामचंद्र म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करत असताना माझ्या पुढे असणारा किंकरा म्हणजे चिलटा समान आहे त्या ठिकाणी. त्याच रामाबरोबर मी बलाढ्य असणारा वाळी म्हणजे त्या ठिकाणी कसा युद्ध करतोय आणि कसा रणसंग्राम त्या ठिकाणी करतोय ही तारे म्हणजे तू बघ जरा डोळ्यानं आता. माझी पुरे अंगवाना ऐसा योद्धा आहे कोण करावया श्रीरामासी रण आले स्फुरण भाऊंसी. मग माझ्या अंगात एवढी शक्ती आहे म्हणजे त्या ठिकाणी माझ्या बळापुढं म्हणजे असणाऱ्या रामाच्या अंगी म्हणजे अंगवण तरी आहे का म्हणजे माझ्या पुढे तग त्या ठिकाणी धरायची. माझ्या बरोबरीचा वीरच म्हणजे असणाऱ्या श्रेष्ठीत त्या ठिकाणी नाही. बघ म्हणजे मी आता युद्ध म्हणजे रामाबरोबर कसा करतो म्हणून आवेश त्या ठिकाणी आला ना आवेशानं असणारं युद्ध करण्यासाठी वाळी म्हणजे सज्ज होऊ लागला. श्रीरामालिया सन्मुख प्रतिज्ञेची देवनी हाक युद्ध करीना प्राणमुख वाळी युद्धासी पयाला. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारं म्हणजे प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी जात असताना म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रतिज्ञा करून म्हणजे रामाला युद्धाला म्हणजे त्या ठिकाणी बोलवील आणि राम म्हणजे माझ्या समोर म्हणजे त्या ठिकाणी तग धरणार नाही म्हणजे दम धरून राहणार नाही. पराडमुख पाठ दाखवून म्हणजे राम त्या ठिकाणी पळून जाईल. तुला बघायची का म्हणजे माझ्या अंगातली ताकद आता बघ म्हणजे युद्ध करतो. वाणी सुग्रीवा दृष्टी भेटी होता वाली सुग्रीवा दृष्ट भेटी होता वळणी निज वज्र मुष्टी युद्ध क्रोधा हट्टी उठाउटी मिसळले. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा वाळीनं म्हणजे त्या ठिकाणी आवेश त्या ठिकाणी आणला आणि समोर म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला त्या ठिकाणी बघितलं. दोघाची द्रष्टाद्रष्टी त्या ठिकाणी झाली. एवढा राग म्हणजे वाळीला त्या ठिकाणी आला. दोघांनी बी म्हणजे इकडं सुग्रीवाने बी वज्रमूठ त्या ठिकाणी आवडले वाळीनं बी म्हणजे वज्रमूठ आवडले आणि युद्धासाठी म्हणजे रणभूमीत त्या ठिकाणी मिसळले युद्ध करू लागले. उरी शिरी गुडघे मुष्टी धावणी हानी ती कुसाटी तडवा हाणोनी पाडी ती सृष्टी दोघे हट्टी महावीरा. मग एवढे महान असणारे वीर म्हणजे वाळे आणि सुग्रीव म्हणजे त्या ठिकाणी कोणच मागे सरकायला त्या ठिकाणी तयार नाही. आवेशानं म्हणजे हट्टाला पेटलेले आहेत त्या ठिकाणी. एकमेकावर असणारं कोपरं हाणू लागली गुडघ्यानं त्या ठिकाणी हाणू लागले. एवढं म्हणजे असणारं घनघोर युद्ध म्हणजे त्या ठिकाणी दोघांचं चालू झालं. हेम मुकुटा हेम माळा शोभती वाडीची आगळा सुग्रीवा शोभे कमळ माळा रण सोहळा वीरांचा. मग म्हणजे असणारा इकडं म्हणजे वाळ्याच्या ठिकाणी सोन्याचा मुकुट आहे. सोन्याचं असणारं म्हणजे त्या ठिकाणी अंगत्राण आहे आणि इकडं म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाच्या गळ्यात म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी गज हत्तीची असणारी गजाची म्हणजे सुवर्णमाळा त्या ठिकाणी घातलेली आहे. अशा प्रकारची वीर श्रेणी त्या ठिकाणी आलेली आहे. घनघोर युद्ध म्हणजे दोघांचं चालू झालं. मुष्टी घाता चपटे घाता निष्ठुर हानी ती आघाता दोघाही रुधिर प्रवाहात जेवी पर्वत गैरिका. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे असणाऱ्या मुठी म्हणजे त्या ठिकाणी आवळायच्या. असणाऱ्या मुठीनं म्हणजे मार म्हणजे एकमेकाला त्या ठिकाणी देऊ लागले. पुन्हा असणाऱ्या चापटा म्हणजे त्या ठिकाणी मारून म्हणजे त्या ठिकाणी मारू लागले. सगळीजण म्हणजे रक्त बंबाळ त्या ठिकाणी होऊ लागले. कशी दिसू लागले असणारा बलाढ्य पर्वत त्या ठिकाणी असावा
आणि वरीमध्ये असणारी काव त्या ठिकाणी असावी. पाऊस पडल्याबरोबर ती काव पसरून म्हणजे असणारा मेरू मंदार पर्वत असणारा म्हणजे तो पर्वत लाल भडक त्या ठिकाणी दिसावा. तशी अवस्था म्हणजे असणाऱ्या वाळी आणि सुग्रीवाची होऊ लागली. किंशुक फुलले वसंतात तैसे दोघे वीर अति रक्त रणमाजी विसरत बलोन्मत युद्ध क्रोधे. किंवा म्हणजे असणाऱ्या म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे किंसुक वृक्षाला जशी लाल भडक फुलं म्हणजे त्या ठिकाणी येतात आणि ती वृक्ष जसं शोभून त्या ठिकाणी दिसतं तशी अवस्था म्हणजे असणाऱ्या वाळी आणि सुग्रीवाची त्या ठिकाणी दिसू लागली. सुग्रीव लक्षणीय दृष्टी वाली हानी वज्रमुष्टी मूर्छा पन्ना पडता सृष्टी धैर्य जगजेती उठिला. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या वाळीनं म्हणजे सुग्रीवाकडे बघितलं. रागाला मोठा वळीन जोरानं म्हणजे त्या ठिकाणी मारा म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला दिला. सुग्रीव असणाऱ्या मोर्चेला येऊन म्हणजे असणाऱ्या वाळीच्या मारानं म्हणजे त्या ठिकाणी खाली पडला. पण असणारा वीर जगजेती अतिशय श्रेष्ठ वीर असणारा सुग्रीव आहे. प्रभू रामचंद्राच्या कृपेनं लगेच असणाऱ्या मोर्चेनेतून सावध झाला आणि युद्धासाठी सज्ज म्हणजे झाला. सुग्रीव शोभोनी ते वेळी शालव दक्षे ठोकिला वाळी गाय मूर्छिता महितळी महाबळी लोळविला. मग म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा म्हणजे वाळीला असणाऱ्या सुग्रीवाला म्हणजे राग त्या ठिकाणी आला. मूर्छेतून सावध झाला. भला मोठा असणारा शाल नावाचा वृक्ष म्हणजे त्या ठिकाणी उपटला. उपटून म्हणजे गरगर फिरवून म्हणजे असणाऱ्या वाळीच्या म्हणजे मस्तकावर त्या ठिकाणी घातला. त्यावेळेस वाळी म्हणजे मूर्छेला येऊन म्हणजे धरणीवर त्या ठिकाणी पडला. एवढा बलाढ्य मी म्हणणारा वाळी म्हणजे सुग्रीवानं त्या ठिकाणी म्हणजे जमिनीवर लोळविला. वाळी पाडीला महावीर वानर करते हाकार ऐकोनी वीरांचा गजर वाळी सत्वरा उसळला. मग ज्या वेळेस असणाऱ्या वाळीला म्हणजे शाल नावाचा वृक्ष फेकून म्हणजे त्या ठिकाणी मारला आणि वाळी म्हणजे जमिनीवर त्या ठिकाणी पाडला. एवढा दुर्धर बलाढ्य वाळी म्हणजे जमीन दोस्त त्या ठिकाणी केला. तेव्हा वानर मंडळीला आनंद झाला. वानराने असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार त्या ठिकाणी केला. तो वानराचा आनंद त्या ठिकाणी आनंदाची गर्जना ऐकली म्हणजे असणाऱ्या वाळीनं आग मूर्छेतून सावध झाला. मला हास्ताव काय म्हणून उठून उभा राहिला आणि काय त्या ठिकाणी करू लागला. बाहो आपटोनी वाळी रणी गरजता क्रोधानळी कोपे सुग्रीवा चालीला बळी रणी रवंदळी करावया. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या हसल्याचा आनंदाचा आनंद म्हणजे त्या ठिकाणी साजरा करू लागली. ही वाळीनं ऐकलं. रागाच्या भरात म्हणजे कसा तरी पडलेला होता. ती उठला. असणारी बाहू म्हणजे असणारा हात म्हणजे जमिनीवर ताडकन म्हणजे त्या ठिकाणी आदळला आणि गर्जना करीतच म्हणजे सुग्रीवावर असणारा चाल करून त्या ठिकाणी जाऊ लागला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुग्रीवही धावू लागला. समतळपणे समकिराणा गती विगती सम उड्डाणा क्षणे भूमी क्षणे गगना युद्ध विंदाणा दोहींचे. मग एवढं म्हणजे त्या ठिकाणी घनघोर युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं. बुक्याचा मारा चपट्याचा मारा त्या ठिकाणी एकमेकाला. गुडगा म्हणजे त्या ठिकाणी गुडघ्यानं मारू लागले. असणाऱ्या धरणीवर थोडा वेळ युद्ध झालं की आकाशात म्हणजे असणारे दोघांनी ही किरण म्हणजे त्या ठिकाणी मारायची. अधांतरी युद्ध त्या ठिकाणी करायचं. समान वळण समान युद्ध त्या ठिकाणी दोघांचा म्हणजे गणगोर चालू झालं. दोघे बळे अति समर्थ एरेरा नाटोपत दोघाला बेना विजयार्थ अति सामर्थ्य करुणीया. मग त्या ठिकाणी म्हणजे एवढं घनघोर युद्ध त्या ठिकाणी चालू झालं म्हणजे कोणच कुणाला म्हणजे त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही. वाळी आणि सुग्रीव म्हणजे त्या ठिकाणी समान बळाचे होते त्या ठिकाणी. मग एवढं घनघोर युद्ध असलं तरी कुणाचा बी असणारा विजय बी होईना पराजय बी त्या ठिकाणी होईना गेला. समान बळानं समान युद्ध त्या ठिकाणी दोघंही करू लागले. वाळी बळी वरदमाळा श्रीराम माळा 2 मिनिटं. वाळी बळी वरदमाळा श्रीराम माळा सुग्रीव गळा पाहता त्यांचा रण सोहळा समबळ समान. मग असणाऱ्या इंद्राची म्हणजे असणारी विजयी माळ म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाच्या असणाऱ्या वाळीच्या गळ्यात त्या ठिकाणी होती. इकडं प्रभू रामचंद्राची माळा म्हणजे सुग्रीवाच्या गळ्यात त्या ठिकाणी होती. दोघंही असणाऱ्या माळेच्या जोरावर म्हणजे असणारं त्या ठिकाणी गणगोर युद्ध त्या ठिकाणी करू लागले.
कुणाचाच विजय बी होईना आणि पराजय बी त्या ठिकाणी होईना गेला. युद्ध कंदने खे दक्षिणा श्रम स्वेदे दोघे क्षीणा ऐसे देखोनी श्री रघुनंदना धनुष्यबाण सज्जिला. मग एवढं युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं. कोण हार बी मानायला तयार नाही, मागे सरकायला कोण तयार नाही. युद्ध करता करता म्हणजे दोघाला बी म्हणजे असणारा थकवा जाणवू लागला, अंगाला घाम आला, थोडं असणारं क्षीण अवस्था म्हणजे त्या ठिकाणी दोघांची झाली. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणजे त्या ठिकाणी काय करू लागले. सुग्रीव तळवटी आणिला ऐसे श्रीरामे देखिले डोळा आता न मारिता वाळीला गोष्टी होईला पहिल्या ऐसी. मग म्हणजे असणाऱ्या म्हणजे वाळीनं म्हणजे असणाऱ्या सुग्रीवानं म्हणजे वाळीला दहलन तळवटीला म्हणजे त्या ठिकाणी आणलं. मग आता असणारा वाळी म्हणजे सुग्रीवाला मारल्याशिवाय काय म्हणजे त्या ठिकाणी राहणार नाही. आणि आपण बी नुसतं म्हणजे युद्ध त्या ठिकाणी बघत बसलो आणि त्या वाळीचा आता जर नाही काटा काढला तर पुन्हा सुग्रीवाचा आपल्यावर विश्वास राहायचा नाही. आणि पहिल्यासारखंच म्हणजे त्या ठिकाणी होईल. असणारा पराजय म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला त्या ठिकाणी पत्करावा लागल. लगेच विचार असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी केला आणि प्रभू रामचंद्र काय त्या ठिकाणी करू लागले. कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभू श्री रामचंद्राय नमः. आक्रमे मरावया सुग्रीवाशी वाली उडता आकाशी श्रीरामे विविधा वेगेशी शेलू सपीची खडतरला. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. भगवान श्रीरामचंद्रांनी बाण हातामध्ये घेतला. सुग्रीव तळवटाला आणला होता खाली जमिनीवरती आणि उड्डाण करून त्याला मारावं म्हणून वालीनं आकाशामध्ये उड्डाण केलं. हीच संधी रामचंद्रांनी पाहिलं. सुग्रीव खाली आहे, वाली वरी आहे. वरून उड्डाण करून मारणार असं वालीच्या डोक्यात विचार होता. आता सुग्रीवाला मारावं म्हणून उड्डाण केलं होतं. तेवढ्याच वेळामध्ये रामचंद्रांनी बाण सोडला आणि वालीला लागला. देवी संपली गे वाळली तेसा बाण हृदया करी नरेशोनी अंतराळी पडिला वाली मुच्छित. आणि वाळ मूर्छित पडला. जसा साप वारुळामध्ये घुसावा तशा पद्धतीने भगवंताचा बाण आहे. रामचंद्राचा तीव्र दारुण अशा प्रकारचा बाण साप जसं वारुळामध्ये घुसावा तसा वालीच्या हृदयामध्ये रामाचा बाण लागला. जेता ईश्वरी रोहिणी गुत्र निमेष मात्र करी निपता तेता चैन गुणाता करी वालीचा घात बांधे. आणि भगवान श्री रामचंद्र भगवंतांनी केलेला आघात आहे तो गुप्त आघात असतो. कळत नाही आपल्याला. देवाने केलेला आघात आपल्या लक्षामध्ये येत नाही. तशा पद्धतीने ते असणाऱ्या वालीला बाण कुठून आला हे लक्षातच आलं नाही. तर्क करवता आला नाही. अचानकपणे बाण आला आणि हृदयाला वालीचा लागला. सद्गुरु वचन श्रावण्याची शीत समाधान तेता श्रीरामाचा बाण सुख संपत वालीशी. आणि अतर्क्य ज्याचा तर्कच करवला जात नाही असं सद्गुरूचं बोलणं असतं. गुरुचं वचन असतं आणि ते वचन ऐकल्यानंतर शिष्याला समाधान वाटतं. गुरुचा उपदेश ऐकल्यानंतर त्याच्या अंतःकरणाला समाधान वाटतं. तशा पद्धतीने रामचंद्राच्या बाणाचा तर्क करवला जात नव्हता. अचानकपणे बाण आला आणि वालीच्या हृदयाला लागला. जेता धडधडकीत वरी सुखरूप सती लागोनी तेजा श्रीरामाचे बाणी वाली लागोनी सुखरूप. एखादी स्त्री असावी, सत्य पतिव्रता सती असावी आणि त्या स्त्रीला जसा अग्नी सुखरूप वाटतो, अग्नी पोळत नाही सतीला, तिला आनंद होतो, तशा पद्धतीने वालीला बाण लागला. शरीराला वेदना होत होत्या पण अंतःकरणाला
समाधान होतं. रामचंद्राचं बाण लागल्यामुळं वालीला सुख वाटू लागलं असं सांगतात. जैविका सुख शुद्ध सात्विक अग्री कठीण गोड परिपारी पाखी श्रीराम बाण तदनुलक्षी तदनुलक्षी अभय पक्षी सुखरूप. आणि भगवान श्रीरामचंद्राचा बाण त्या ठिकाणी लागलं वालीला. जसं असणारं एखादं फळ खायला कडू असतं पण नंतर ना त्याचा परिणाम शरीरासाठी योग्य असतो, तशा पद्धतीने बाण शरीराला वेदना होत होत्या, हृदयावरती बाण लागलेला होता, पण वालीसाठी तो सुखरूप होता असं सांगतात. सुग्रीवाशी सुख लेखी वाले सुख तेहुनी अधिक बाण विदुनिया एक दिले सुख श्रीरामे. रामचंद्र सुखच देतात महाराज. मग तो शत्रू असो किंवा मित्र असो, अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समान बुद्धी. रामचंद्राला त्या ठिकाणी सगळे सारखेच आहे. त्यामुळे सुग्रीवालाही सुख दिलं, कारण वालीला मारल्यावर सुग्रीवाला सुखच होणार होतं, राज्यपत्नी भेटणार होती, सुग्रीवाला सुख दिलं. पण सुग्रीवाचं सुख क्षणिक आहे, राज्याचं सुख किती दिवस असतं, क्षणिक असतं. पण वालीला जे रामचंद्राने सुख दिलं ते अक्षय आहे, अशा पद्धतीने महाराज सांगतात. श्रीरामाचा बाण प्रताप सुग्रीव भ्रमंता भयंकर परी एक सुखरूप श्रीराम श्रीचंद्र कृपाळू. आणि सुग्रीवा रामचंद्राच्या बाणाचा प्रताप आहे. ज्यावेळेस बाण मारला भीती सुग्रीवालाही वाटली होती, भयकंप चित्ताला चळकाप वाटला. पण वालीला बाण लागल्यानंतर त्याला सुख वाटलं, अंतःकरणाच्या ठिकाणी आनंद वाटला. रामचंद्राचा बाण आहे आणि रामाचा बाण लागला, जन्म आणि मरण नाही. बघा आतापर्यंत ज्याला ज्याला रामाचा बाण लागलेला आहे त्याचं जन्म मरण संपलेलं आहे. आणि अशा पद्धतीने रामाचा बाण लागला, वालीला आनंद वाटला. श्रीराम बाणागी भासे दुःख तेजी परिपाकी परंतु सुख वंदे वालीचे निर्मुख शोती सलकी परिसावे. श्रोते माय बापांनो लक्ष देऊन ऐका. बाण लागला, पण बाण लागल्यानंतर घाव झाला हृदयावरती, त्याचं दुःख वालीला झालं. पण बाण लागल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद वालीला झालेला होता. दुःख होणारच, कारण बाण आहे, रामाचा बाण आहे. मेरू मंदार पर्वताला भुगा करतो तो बाण, वज्रासारखा कठीण बाण आहे. हृदयाला लागलं, दुःख वाटलं, पण अंतःकरणामध्ये आनंद वाटला. श्रीरामाच्या निर्बाणी वाली मुच्छित पडलेला धरणी बोले श्रीराम अनुलक्षणी अधर्म करणी तुवा केली. आणि अशा पद्धतीने पाहिलं की रामचंद्राचा बाण आहे, रामाचा बाण आहे म्हटल्यानंतर वालीनं बोलायला सुरुवात केली, रामा अधर्म घडला तुमच्याकडून, मला मरू द्या हो, मरण कुणाला मरण सगळ्याला असतं, पण तुम्ही जगाचे ईश्वर आहे, कार्यकर्ते आहे, आणि तुम्हाला तर म्हटलंय धर्माची तू मूर्ती. मग तुमच्याकडून अधर्म कसा झाला, अधर्म तुमच्याकडून झाला कसा, अधर्म करणी तुमच्याकडून झाली असं सांगतात. पास काय वाचायचं पुन्हा वाचायचं रोज नाही, तुम्ही या कथेला बसवायचं मोठ्यानं वाचा, घरापर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे. कुठं आहे घर, तिथपर्यंत आवाज. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. मी अनेकाशी युद्ध सकता श्रीराम तू अतिगुप्त, प्राणमुखी केला घात कोण पुरुषार्थ श्रीरामा. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत, वाली रामचंद्राला बोलू लागला, रामा तुम्ही जे केलं ते तुम्हाला शोभत नाहीये. अहो मी दुसऱ्या बरोबर युद्ध करत होतो, दुसऱ्या बरोबर युद्धामध्ये सक्त होतो, वालीचं आणि माझं आणि सुग्रीवाचं युद्ध चालू असताना, दुसऱ्या बरोबर युद्धामध्ये गुंतलो असताना तुम्ही अचानकपणे माझ्यावरती बाण कस काय मारला असं तो वाली बोलू लागला. न पाचारिता एकाएक अतर्क रूपे निजघातक, तुझा हा धर्म देखो नि देख परम दुःख माझे मनी. रामा मला खूप
खूप दुःख वाटतंय, मी मरतोय म्हणून याचं दुःख वाटत नाहीये, पण तुमच्याकडून अधर्म घडला. मी दुसऱ्या बरोबर युद्ध करत होतो, दुसऱ्या बरोबर त्या ठिकाणी युद्ध करत असताना, आणि युद्ध करण्याचे काही नियम असतात रामा. युद्ध करायला पाचारण करावं लागतं, बोलवावं लागतं आधी, आणि बोलवून युद्ध करावं लागतं. असं अचानकपणे युद्ध करून जमत नसतं. अचानकपणे तुम्ही मला बाण कसं काय मारला, याच तुमच्याकडून अधर्म घडला, याचं दुःख मला वाटायला, असं तो वाली बोलू लागला. नाही राज्य हरण्याची व्यथा, तारा वियोग न वादी चित्ता, तुझी देखोनी अधर्मता, दुःख रघुनाथा मजवारी. रामा, मला माझ्या राज्याचं दुःख नाहीये. आजपासून माझी पत्नी वियोग होणार, मी मरणार, तिच्यापासून लांब जाणार, याचंही मला दुःख नाहीये. पण तुमच्यापाशी अधर्म दंडला, तुमच्याकडून अधर्म घडला, याचं दुःख मला खूप होतं. वाली सांगू लागला. नवे सुहद दुःख बाधक, बाधेना अंगदाचा शोक, तुझा अधर्म देखता देख, परम दुःख मज रामा. रामा, खूप दुःख होतं मला माझ्या जवळच्याचा वियोग होणार, याचं दुःख नाहीये. मला माझ्या अंगदाचं दुःख नाही, मला माझ्या बायकोचं दुःख नाहीये, राज्याचं दुःख नाहीये. पण तुमच्याकडून अधर्म घडतोय, तुम्ही अधर्माने मला मारलं, अचानकपणे बाण मारला, याचं खूप दुःख मला वाटू लागलं. वध करू नये निद्रिस्ता, वधू नये स्त्रियेसी रमता, वध करू नये न पाचारिता, पुरुष दुष्टित नये वधू. रामा, वध करण्याचे, मारण्याचे काही नियम असतात. बोलवल्याशिवाय मारायचं नाहीये, युद्धाला पाचारण केल्याशिवाय मारायचं नाहीये. माणूस झोपीत असताना त्याला कधी मारायचं नाहीये, निद्रा करायला लागलाय, जर मारायचं तर उठवून मारायचं, झोपीमध्ये मारायचं नाही. पाचारण केल्याशिवाय मारायचं नाहीये, असं सांगतात. तू सर्वज्ञ श्री रघुनाथा, एसिया जाणोनी शस्त्रार्था, अधर्मे करोनी माझे घाता, अपेश माता घेतले. रामा, तुम्ही सर्वज्ञ आहात, सगळं माहित आहे तुम्हाला, आणि तुम्ही सर्वज्ञ असताना सुद्धा अधर्मानं मला का मारलं? मला जर म्हटलं असता वाडी तुझ्या बरोबर युद्ध करायची, तर मी उल्हासाने आलो असतो. मग समोरासमोर काय युद्ध करायचंय ते युद्ध केलं असतं ना. अधर्मानं तुम्ही मला का मारलं, असं वाडी सांगू लागला. तू चंद्राहुनी अति चोख, श्रीराम कीर्ती नित्य निर्दोक, अधर्म घात का कळंक, त्यावरी देख बैसविला. रामा, तुमच्या कीर्तीला डागच नाहीये. तुमचा जो मुखचंद्र आहे, तुमचं नाव आहे, तुमच्या नावाला कसलाच डाग नाही, आणि कुठंच डाग नाही. चंद्राला सुद्धा कलंक आहे. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारायण चुकला साळा भजनाचा. अशा पद्धतीने त्या चंद्राला सुद्धा कलंक आहे. पण तुम्ही निष्कलंक, तुमची कीर्ती आहे, तुमचं नाव आहे, आणि असं असताना सुद्धा अधर्म घाताचा कलंक तुम्ही तुमच्यावरती लावून घेतला, असं वाली सांगू लागला. सुग्रीवा पुढे ते किती, काय साय होईल सीता शुद्धार्थी, ते मज सांगतासी श्री गुपती, करीतो ख्याती ते एक. रामा, सुग्रीव तुम्हाला काय मदत करणार आहे? अहो, त्याचीच बायको त्याला भेटणार नाही, ती तुमची बायको कुठनं आणून देणार आहे? तुम्ही सुग्रीवाकडे गेले साह्य मागायला. अहो, माझ्यापाशी जर आले असते ना, वाली माझी बायको रावणाने नेली, आणून दे. अहो, एकाच मिनिटामध्ये, निमिषामध्ये रावणाला परिवारासहित उचलून आणलं असतं इथं तुमच्या पुढं. आणि सुग्रीव काय तुम्हाला मदत करणार आहे? वाली सांगू लागला. रावण माझा काकवळ, गळा बांधोनी तात्काळ, आणि तो न लागता पळ, तू माझे बळ नेनसी. रामा, तुम्हाला माझी ताकदच माहिती नाहीये, माझं बळ तुम्हाला माहिती नाहीये. ज्या रावणानं तुमची पत्नी चोरून नेली, त्या पत्नीसाठी एकदा माझ्याकडे आले असते, तर मी रावणाला धरून बांधून तुमच्यापाशी आणला असतं. रामा, अहो, 7 समुद्राचे आंघोळ माझं रोजचं स्नान आहे, आणि रावण एकदा काकामध्ये घावला होता, त्याला घेऊन मी 7 समुद्राचं स्नान केलंय, असं वाली सांगू लागला. समुद्र जळी सप्त पाताळी, शोधोनी लोक लोकाचळी, आणि तो मी जनकबाळी, तुझं जवळी निविचार दे. रामा, तुमची पत्नी कुठेही असू द्या, कुणीही नेऊ द्या, 7 समुद्राचं शोधन करीन. 7 पातळ आहेत, अतळ, सुतळ, महातळ, तळातळ, रसातळ, पातळ, अशा प्रकारची 7 पातळ आहेत. वरी 21 स्वर्ग आहेत.
ह्या सगळ्यामध्ये शोध घेतला असता आणि तुमची सीता तुमच्यापाशी आणून दिली असती, वाली सांगू लागला चतुसमुद्री प्राप्त स्नान करिता मजला न लये क्षण बळे मज पुढे तुच्छ रावण सीता अनोनी मी देतो. रामा मला फक्त एकदा सांगायचं होतं, मी सीतेला आणून दिला असता. रावण माझ्या पुढे काय आहे? 4 समुद्राचं स्नान करणं माझी रोजची आंघोळ आहे. आणि एकदा रावण त्या तावडीमध्ये घावला होता, त्यामुळे तुमची सीता मी आणून दिली असती. रावणाला बांधून त्याला उचलून त्याचं गाव उचलून इथं आणलं असतं, काही केलं असतं. पण एकदा सुग्रीवाच्या ऐवजी माझ्यापाशी जर आले असतात तर आतापर्यंत तुम्हाला सीता तुमची भेटवली असती, असं वाली सांगू लागला. मत सांगतासी विचार सीता सती रावण सहपरिवार लंका पडोनी समग्र येते सत्वर आणि तो. रामा फक्त मला एकदा सांगायचं होतं वाली, माझी पत्नी रावणाने नेले, ऐकल्याबरोबर लंका उपटून आणली असती. लंका म्हणजे त्रिकुट आहे, गरुडाची नख उमटली त्याचं त्रिकुट झालं, तिथून लंका आहे. आणि ती लंकाचं त्रिकुट आहे तीच उचलून इथं आणलं असतं, मग त्याच्यामध्ये अख्खी लंका घेऊन आलो असतो. इथं तुमच्या पुढं एकाच निमिषामध्ये रावणाच्या रावणासहित सीतेला इथं आणलं असतं, असं वाली सांगू लागला. सुग्रीवाच्या पक्षपाता अधर्म करिता माझा घात अपेश आले श्री रघुनाथ कीर्तीचे माता अपकीर्ती. रामा सुग्रीवाचा पक्ष तुम्ही घेतला, सुग्रीवाच्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला, त्याची बाजू तुम्ही घेतली. पण सुग्रीवाची बाजू घेत असताना तुमच्या नावापुढे अधर्म जोडला, तुम्ही कलंकित झाला. तुम्हाला त्या ठिकाणी अधर्म तुमच्या कीर्तीपाशी, तुमच्या कीर्ती नित्य निर्दोष आहे, निष्कलंक आहे. आणि सुग्रीवाबरोबर मैत्री केल्यामुळं तुमच्या नावाला कलंक लागला. वाली सांगू लागला. पुढे साचार श्री रघुपती जरी करती कोटी कीर्ती तरी अधर्म घाताची अपकीर्ती तिळभर परती ढळेना. आणि रामा इथून पुढे तुम्ही कितीही कीर्ती करा, कितीही तुमचा प्रताप असू द्या, पण हा जो तुम्ही अधर्म केलेला आहे हा अधर्म कधीच मिटणार नाही. आज बी लोक म्हणतात बघा, त्या वालीला जाळाच्या आडून मारलं, पण रामायण गुही आहे. कशामुळे आडून मारलं? ऋषी लोकांचं वरदान खोटं होऊ द्यायचं नाहीये. आडून कसंही मारू द्या, वाली मारणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मग कसं जरी मारलं तरी वाली मारणं. आणि वाली का मारणं? परस्त्री हरण ही मोठं पाप आहे, म्हणून रावण गेलाय. रावण मारण्याला एकच कारण आहे, परस्त्री. आणि तीच पाप वालीकडून घडलं होतं, त्याच्यामुळं वालीला मारणं गरजेचं होतं. आणि तुम्ही जी मला मारलंय अधर्मानं, कोट्यावधी कीर्ती जरी पुढे केली तरी एवढंच अधर्म हा लपणार नाहीये, असं वाली सांगू लागला. नाही रडत राज्य हरणासी नाही उरत निज मरणासी अधर्म जडलासी रामचरणासी तेने मानसी अति दुःखी. रामा मी माझ्या राज्यासाठी दुःखी नाहीये, मला राज्य गेलं याचं दुःख वाटत नाही. बायको अंतरली, मुलगा अंतरला, याचंही मला दुःख वाटत नाही. पण रामचंद्रापाशी अधर्म घडला याचं खूप दुःख मला वाटायला, असं वाली सांगू लागला. सेवके कीर्ती करावी ऐसी जगत्रय वंदी स्वामी सेवकासी सुग्रीवे गौरविले श्रीरामासी कीर्तिवंतासी अपकीर्ती. रामा सुग्रीव तुमचा सेवक आहे, दास आहे. आणि सेवकानं असं काम करावं, सेवकाच्या कामानं मालकाला जगामध्ये वंदनीय मालक झाला पाहिजे. पण त्या सुग्रीवामुळं तुमचं नाव त्या ठिकाणी, त्याच्यामुळं अधर्म लागला तुमच्या नावाला. सेवकानं कार्य करावं, जगतामध्ये तो मालक वंदनीय व्हावा, असं सेवकाचं कार्य पाहिजे. पण तुमच्या सुग्रीवाकडून जे कार्य घडलं ते कार्यानं लोक तुम्हाला नावच ठेवतील, असं वाली सांगू लागला. सुग्रीवे काय केला उपकार म्या तुझ काया केला अपकार ऐसा न करिता विचार मज सत्वर भाव दिले. रामा काय सुग्रीवानं तुमची त्या ठिकाणी उपकार तुमच्यावरती काय केला होता? सुग्रीवानं असा काय उपकार केला सुग्रीवानं तुमच्यावरती? आणि मी तुमचा काय अपराध केलाय? मी काय तुमचा गुन्हा केलाय? तुमची माझी आज पहिल्यांदाच भेट आहे, कधी तुम्हाला भेटलोच नाही. मग मी तुमचा काय अपराध केलाय म्हणून मला तुम्ही मारलं? आणि सुग्रीवानं काय तुमच्यावरती उपकार केले म्हणून त्याची बाजू घेऊन त्याच्यासाठी मला मारलं?
वाली सांगू लागला, संग्रामी वदितासी सम्मुख त्या मरणाचा मजहरीक कीर्तीवर्णी ते तिन्ही लोक ते आवश्यक चुकलासी. रामा, तुम्ही जर मला पाचारण केलं असतं ना, युद्धामध्ये जर बोलवलं असतं ना आणि समोरासमोर जर मारलं असतं तर त्याचा आनंद मलाही वाटला असता आणि जगामध्ये तुमची कीर्ती वंदनीय झाली असती. जगामध्ये लोक तुमचं नाव लौकिक झालं असतं. जर समोर मारलं असतं तर तुमचंही नाव मोठं झालं असतं, मलाही आनंद वाटला असता, असं वाली सांगू लागला. अधर्म वदिता वाळीसी श्रीराम हस्ते उद्धार त्यासी मज यश तू अपेशी कीर्ती अतिविशेषी त्वा केली. रामा, हे बघा, अधर्मानं वाळीला मारलं पण मला बघा, मला यशच भेटणार आहे. रामाच्या हातून मेलोय, याच्यासाठी माझा उद्धार निश्चितच होणार आहे, मला आनंदच भेटणार आहे. पण तुमचं कसं, तुमच्याकडून अधर्म घडलाय. जो धर्माच्या मूर्तीनं ओळखला जातो त्याच्यापाशी अधर्म जडला, असं वाली सांगू लागला. श्रीराम हस्ते मज मरण ते निमित्त लोकी पावन तुझ तुवा लाविले दूषण अधर्मे बाण वंदोनी. विंधोणी रामा, तुम्ही बाण मारला, बाण मारल्यामुळे माझा उद्धारच आहे. अहो, माझ्यासाठी मोक्षाची स्वर्गाचे दरवाजे उघडे, कारण रामाच्या बाणानं मी मेलोय, माझा उद्धार होणार आहे. पण तुम्ही तुमच्या स्वतःला दूषण लावून घेतला. जर मारायचंच उत्तर समोर येऊन मारायचं होतं, असं आड बाजूला उभा राहून मारणं, तुम्ही तुम्हाला दोष लावून घेतला. माझं तर आता उद्धारच होईल, असं तो वाली सांगू लागला. हे कोणी वाली निंदा वचन दुःख न मानी रघुनंदन काय बोलिला धर्म वचन गुह्य ज्ञान हितकारी. वालीचं बोलणं ऐकलं, रामाला दुःखच झालं नाही महाराज. रामाला माहिती होतं जे केलंय ते योग्यच केलंय, मग दुःख का म्हणायचं. लोक बोलत असतात, बोलू द्या, निंदा असताना काय बोलायचं ती बोलू द्या वालीना, पण आपण जे केले ते योग्यच आहे. रामचंद्र ठाम होते आपल्या कर्तव्यावरती, म्हणून दुःख न मानीचं. रामाला दुःखच वाटलं नाहीये. गुह्य ज्ञान वालीला बोलू लागले, ऐका. पुढल्या स्वधर्म शिकविती स्वय अधर्म आचारती तया मूर्खाची वाचा वंदिती सत्य मानी तोची महामूर्ख. रामचंद्राने सांगितलं, वाली, आता तू एवढं सगळं जे आता प्रवचन दिलं, मला सांगितलं, ती कशावरनं दिलं. तू तेवढ्या पात्रतेचा आहे का. तू स्वतः अधर्म केलेला आहे, तू स्वतः अधर्माची मूर्ती आहे आणि स्वतः अधर्म करून दुसऱ्याला स्वधर्म सांगतात. आणि अशांचा जो ऐकतो तो अतिशय महामूर्ख आहे. स्वतः अधर्म करून सांगणारा एक मूर्ख आहे आणि त्याचं ऐकणारा त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख आहे, असं रामचंद्र बोलतात. माझा बाण भेदल्या पाठी सांगतोसी या स्वधर्म गोष्टी आपल्या अधर्माची राठी निजात्मदृष्टी न्याळीसी ना. अरे वाली, तू आता जेवढं चांगल्या गोष्टी बोलला ते चांगलं माझा बाण लागायच्या आधी बोलला का. माझा बाण तुला लागला, बाण लागल्यामुळे तुझं पापाचं हरण झालं, तुझं पाप संपलं, तुझं अंतःकरण शुद्ध झालं. त्याच्यामुळे ही चांगले विचार तुझ्या मतीला सुचले, तुझ्या बुद्धीला सुचले. कधी, माझा बाण लागल्यानंतर ना. पण स्वतः काय आयुष्यभर अधर्म केलाय याचा विचार कर, असं भगवंत बोलतात. कन्या भगिनी भद्रपत्नी कन्ये समान या तिन्ही ते बंधू भार्या त्वा हिरोनी अनुदिनी भोगीसी. आणि रामचंद्र सांगू लागले, वाली, मुलगी, बहीण आणि भावाची बायको हे आपल्याला मुलीप्रमाणे असते. आपली मुलगी मुलगीच, आपली बहीण मुलीसारखीच असते आणि आपल्या भावाची पत्नी ही आपल्यासाठी बहीण किंवा मुलगी असते. आणि अशी असणारी तुझ्या बंधूची पत्नी रुमा, हे असणाऱ्या रुमाला तू हिरावून घेतलं, तिचं अपहरण केलं, असं रामचंद्र बोलतात. तारे सारखी पतिव्रता तुझ असता सुंदर कांता का बंधू भार्या अधर्मता तू का भोगिता झालासी. अरे, तारे ही पतिव्रता आहे. सती महाराज 5 पतिव्रत्या शास्त्रामध्ये वर्णन केले, त्याच्यामध्ये तारेचं नाव येतं. सीता, अहिल्या, तारा, मंदोदरी, द्रौपदी ही 5 पतिव्रता आहे. शास्त्र पुराणामध्ये 5 स्पेशल काढलेले. आणि अशा असणाऱ्या पतिव्रतेमध्ये तारेचं नाव येतं. त्याच्यामुळं ही तारा पतिव्रता आहे. आणि एवढी सुशील पत्नी तुला असताना तू तुझ्या असणाऱ्या त्या सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण का केलं,
असं रामचंद्र बोलतात. आपली नाटवे अधर्मता अधर्म ठेविसी माझे माता अधर्माची संसर्गता भासे अशुद्धता शुद्धत्वी. अरे तू काय अधर्म केलाय आठव, तुला तुझं आठवत नाहीये. नाही आठवत महाराज आपल्याला. जीवन जगत असताना आपण काय करतोय आपल्याला आठवत नाही. यमाचे फटके जेव्हा बसतील तेव्हा मग आठवायला लागतंय. पुतीला गेलो असतो तर बरं झालं असतं. यमदंड आहेत महाराज, खतरनाक आहे. गरुड करून ऐका मग लक्षात येईल. यमाचे यमदंड वाजतील माथा तेव्हा तुझं सोडविता कोण आहे. कोण सोडवायला येणार आहे आपल्याला तिथं. यम जर मारायला लागला तर कुणाचा वशिला चालणार आहे. त्याच्यामुळं रामचंद्र सांगतायत तू स्वतः धर्म केलेला आहे, मला धर्म सांगायला लागला. आजपर्यंत तू कधी धर्मानं वागला. अरे भावाची पत्नी मुलीसारखी बहिणीसारखी असताना सुद्धा तिचं हरण केलं. महादोष महापाप आहे ते, असं रामचंद्र बोलतात. जेविकासी स्फटिका नित्य निर्मळ त्यासी भेटताची काजळ शुद्धता लोपोनी तात्काळ भाषे सकळ काळीमा. अरे त्या ठिकाणी रामचंद्र सांगू लागले आरसा किती निर्मळ आहे. आरसा किती बी आरशामध्ये आपला चेहरा किती HD क्वालिटीचा दिसतो. ह्याच्या पुढे 4K आपला चेहरा आरशामध्ये दिसतो. पण आरशाला जर काजळ लावलं तर आपला चेहरा दिसतो का. जसं त्या काजळारूपी काळीमा आरशाला चढली जाते. मग आरसा हा निर्मळ आहे. अंतःकरणापासून आरसा कसा आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. पण त्याला जर काजळ लागलं तर त्या आरसाची प्रतिमा बदलते, त्याच्यावरही काळीमा चढते असं भगवंत बोलतात. स्फटिका काजळे दिसतो काळा परी तो काळी मे वेगळा तरी पाप पुण्य निराळा राम काळाची मूर्ती. स्फटिक आहे तो, स्फटिक काजळानं काळा दिसतो पण तो काळीमेचे वेगळा असतो. स्फटिकाला काळीमा भासत नाहीये. तशा पद्धतीने मी जो आहे, रामचंद्र जो आहे तो नित्य निर्मळ आहे. रामावरती कोणताच कलंक नाहीये, कोणताच आरोप नाहीये. ब्रह्ममूर्ती असणारा तो रामचंद्र आहे. पाप पुण्याच्या वेगळा राम आहे. पाप पुण्य आपल्याला आहे, राम ह्याच्या पलीकडचा आहे असं सांगतात. नदी निळीमा नाही अळूमाळा निळे डोळ्यांचे निज भूगोळ तेने नभदे कधी सुनीळ डोळ्यांचे मूळ नभी दिसती. आणि आपल्याला आकाश आहे ती निळं दिसतं महाराज. आभाळ आकाशामध्ये बघितलं तर आकाशाचा कलर आपल्याला निळसर दिसतो. पण आकाश निळं आहे का, नाही. आपल्या डोळ्याचं बुबुळ निळं आहे. आपल्या डोळ्याचं बुबुळ आहे ती निळं आहे आणि त्याचा कलर आकाशाला दिसतोय म्हणून आपल्याला ती आकाश निळं दिसतंय. आकाश निळं नाही, आपल्या डोळ्यामध्ये निळसरपणा आहे त्याच्यामुळे आकाश निळं दिसतं. तसं रामचंद्र नित्य निष्कलंक आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. तेवी मी श्रीराम नित्य शुद्धात्मा तू मज म्हणती अधर्म कर्मा तुझे छेदा वया पाप भ्रमा अगाध महिमा बाणाचा. आणि तू तशा पद्धतीने मी नित्य निष्पाप आहे. रामचंद्रापाशी पापही नाही आणि पुण्यही नाहीये. आणि असे असणारी रामचंद्राची कीर्ती, रामचंद्राचा प्रताप, अधर्म तो तुझ्यापाशी आहे. आयुष्यभर जन्मभर तू अधर्म करत आलेला आहे, तो अधर्म तुझ्यापाशी आहे. मी पाप पुण्याचा वेगळा आहे, दोष तुझ्यापाशी आहे, मी दोषाच्या विरहित आहे भगवंत सांगतात. तुझे अंगी पापस दोष तुझला मी केवी भेटेन सम्मुख छेदावया तुझे महादोष बाण अतर्क्य विंदीला. आणि रामचंद्र सांगतायत हे बघ वाली झाडाच्या आडनं का मारलं त्याचं मी कारण सांगतो. आता रामचंद्राने कश्यप मारायचं नाही वर सांगितलं का. मी तुला झाडाच्या आडून का मारलं, कारण मी समोर तुला दिसावा तेवढं तुझं पुण्य नव्हतं. मी तुला समोर दिसावं आणि पापी माणसाला भगवंत दिसत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये दोषवृत्ती आहे त्याला भगवंत लवकर भेटत नाही. मग तुझ्यापाशी पुण्याचा साठाच नव्हता तर मी तुला सन्मुख कसं भेटणार, मी तुला समोर कसं भेटणार. माझा बाण लागल्यानंतर ना तुझं जी काही पाप पुण्य संपल तेव्हा मग मी तुला भेटणार. असं तुझं पापानं भरलेलं शरीर आहे, मग तुझ्या पुढे मी कसा सन्मुख तुला भेटेल. रामचंद्र बोलतात मी विश्वात्मता विश्वतोमुख साधू संता नित्य सम्मुख तू पापात्मा नित्य विमुख बाणे निर्दोष केले तुझा. बाणाने तुला निर्दोष केलं. तुझ्या अंतःकरणामधलं तुझ्या देहामधलं पाप आहे ते पाप संपवलं. मी विश्वात्मा आहे,
विश्वामध्ये व्यापलेला आहे मी, चराचरामध्ये मी आहे, माझं सगळीकडे वास आहे, पण तूच राम तुला समोर भेटणार नाही, तुझ्यामध्ये पाप होत, बाण मारला, बाणानं पाप संपलं, मग आता तुला मी समोर भेटलो. रामचंद्र सांगतात, बाणविंदोनी अतर्क्यता तुझी छेदोनी पापात्मता, कृपेने भेटलो मी आता तुझं तत्वता तारावया. अतर्क्य पद्धतीने बाणाचं विंधाने केलं, तुझं पाप संपवलं, तुझे आतापर्यंत केलेलं जे पाप होतं माझ्या बाणानं ते पाप संपलं, आणि पाप संपल्यानंतर ना मग मी तुझ्या समोर आलो, तुझा उद्धार करण्यासाठी आलो. रामचंद्र सांगतात, तुझं तारावया हेची कारण माझा सुग्रीवाचा बंधू पूर्ण, तुझ्या चुकवया नरक दारुण पाप निगळण बाणे केले. अरे बरास वाली, तुला तारण्याचं एकच कारण आहे, तू माझ्या सुग्रीवाचा भाऊ आहे, म्हणून तुला तुझा उद्धार करायचा आहे. सुग्रीव हा माझा भक्त आहे, मला शरण आलेला आहे, आणि माझ्या सुग्रीवाचा भाऊ जर नरकामध्ये गेला तर ते मलाही चांगलं वाटणार नाही. रावणाचा पाप हे त्वरित, नरका जावे कुळासहित, धन्य भाग्याचा हरिभक्त, कुळ समस्त तारिले. बिभीषणाच्या एका पुण्यानं सगळी लंका तारली भगवंतानं. रावणाच्या पापाचा जर विचार केला असता कुळासहित नरकाला जाणार होता, पण वाचला कोणामुळं? बिभीषणामुळं. तसा तुझ्या पापाचा विचार केला तर तू बी नरकालाच जाणार होता, पण माझ्या सुग्रीवाचा भाऊ आहे, त्याच्यामुळं मला नरकाला पाठवता येत नाही, म्हणून तुझा उद्धार मी माझ्या बाणाने केला, असं रामचंद्र सांगतात. शरणागताचा निज बंधू त्यासी झाली या नरक बाधू, हा मदनस आहे शब्दू बाणे अतिशुद्ध केलासे. सुग्रीव हा माझा शरणांगती आहे, मला शरण आलेला आहे, आणि शरणांगताच्या भावाला नरक देणं हा शब्द सुद्धा मला सहन होत नाहीये. म्हणजे मला जो शरण आलेला आहे त्याचं कोणीही पाहुणं रावळ कोणीही असू द्या, सगळे आपण स्वर्गाला पाठवणार, कारण आपले एक भक्त महाराज अख्ख्या कुळाचा उद्धार करू शकतो. धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी, सकळ कुळाशी तारी येले, यमाची यातना चुकविल दंड, वंशी झाले एक हरिभक्त. एकच भक्त संपूर्ण पूर्वजांचा उद्धार करू शकतो. आपले पूर्वज जर नरकाला गेलेले असतील, एक भक्त जर रामचंद्राचा निघाला तर त्याच्या पुण्यानं सगळे पूर्वज स्वर्गाला जातात नरकातनं. ही रामचंद्र सांगतायत. शरण आलेला मला तो असणारा सुग्रीव आहे, आणि त्याचा सक्का भाऊ नरकाला जाणं हे मला सहन होणार नाही, म्हणून तुला मी उद्धार करून पाठवतो. रामचंद्र सांगतात, सांडोन्या विकल्प प्रवृत्ती जो जो लागेल मदक्त संगती, तो तो उद्धरी मी श्री रघुपती, वाळी निश्चिती तू जाण. वाळी लक्षात घे म्हणले, जो जो माझी भक्ती करल, जो जो विकल्प सोडून अनन्य भक्तीनं मला शरण येईल, त्याचा मी प्रत्येकाचा उद्धार करणार आहे. फक्त उद्धार करण्यासाठी माझ्या संगतीला यावं लागतं, माझ्या संगतीमध्ये राहावं लागतं, माझी भक्ती करावी लागती, मग मी त्याचा उद्धार करतो. रामचंद्र सांगतात, तुझी अंगी पाप दारुण तेने यमदंडिता तुझं पूर्ण, ते चुकवया विंदीला बाण पुर शरण महापापा. अरे तुझ्या अंगामध्ये पाप होत, तू जर मेला असता तर यमानं तुला दंडच केला असता, यमानं तुला खूप त्रास दिला असता. काय त्रास होतो महाराज, आता जाऊ दे, नको सांगायला. त्या यमानं एवढा त्रास नरकामध्ये तुला दिला असता, पण माझ्या सुग्रीवाचा भाऊ असल्यामुळं माझ्या बाणानं तुझं पाप संपवलं आणि तुझा उद्धार झाला, असं सांगतात. पुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्रीराम कृपेचा प्रताप, वाळीचे सरे निज पाप, तेने पावोने अनुताप, निर्विकल्प विनवीता. असो पांडुरंगा बरोबर थांबला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार भावाची सद्गुरु असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान. प्रभू रामचंद्राचा बाण लागला, पाप आणि पुण्याची वेगळवारी झाला, आणि जाता जाता पश्चाताप वाटला का.
जगायला नीट पाहिजे होतं, नीट वागायला पाहिजे होतं, वागलो नाही. त्याचा असणारा पश्चाताप जाता जाता वारीला होऊ लागला आणि प्रभू रामचंद्र समोर काय म्हणू लागले ऐका. राज्यामध्ये अति गुर्ण पाप आचारिलो संपूर्ण तू कृपेने सोडवीन बाण केले निर्दळन अकल्पित. प्रभू रामचंद्र मी असणारा राज्याचा उपभोग घेत असताना माझ्यासारखं राज्यात कुणाला ह्या गर्वाने असणार परिपूर्ण म्हणल्याने असणार पापात्मकच कार्य केलं. बघा जास्त माणसाला मिळलं की किंमत कळत नसती. मग मला असणाऱ्या गर्वाने उन्मत्त झालं, त्याच्यामुळे पाप कायम पुण्य काय हे कळलं नाही म्हणलं. पण आज प्रभू रामचंद्र तुमची माझ्यावर कृपा झाली आणि त्या बाणाने माझं असणारं सर्वच्या सर्व पाप संपून टाकलं. तू कृपेने विंदोनी बाण छेदिला त्रिविध अभिमान कुळाभिमान कर्माभिमान गर्वाभिमान शौर्याचा. ऐका प्रभू रामचंद्र कृपेने तुम्ही माझ्यावर बाण सोडला ना, त्या बाणाने काय झालं, या देहाच्या ठिकाणी 3 अभिमान होतं. त्याच्यातला असणारा पहिला होता कुळाचा अभिमान, ब्रह्मदेवाच्या कुळातला आहे, साधेश्वरीच्या कुळातला आहे का. तो अभिमान संपला गेला का, तर एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून येताना घेऊनी आलास काय, जाताना घेऊनी जाणार काय, नको धर अभिमान भल्या मानसा. म्हणून असणारा सांगू लागला की अभिमान धरता कामा नाही. आणि त्याच्यानंतर कुळाचा अभिमान होता म्हणजे असणारा, आणि गर्वाभिमान शौर्य माझ्यासारखी ताकद कोणालाच नाही. अशा प्रकारच्या असणारा कुळाचा असेल, कर्माचा अभिमान आहे, माझ्यासारखा राज्यकारभार कोणीच चालवत नाही. हे 3 अभिमान होते आणि ते 3 अभिमान बनवत प्रभू रामचंद्राच्या बाणाने संपून टाकले. श्रीरामाचा प्रताप छेदी संकल्प विकल्प छेदोनिया पुण्य पाप नित्य निष्पाप केले. प्रभू रामचंद्राच्या बाणामध्ये काय ताकद आहे. प्रभू रामचंद्र तुमच्या त्या बाणाने असणार माझं पाप पुण्य तर संपलं, पण संकल्प आणि विकल्प सुद्धा संपून टाकले. प्रभू रामचंद्र खरंच धन्य धन्य तुमचा बाण ज्याला लागला, भाग्यवंत वाचा. वाडीवाचा गर्व परम समुख न करीच संग्राम दूषित मरणे कर्म मानी अधर्म श्रीरामी. प्रभू रामचंद्र ह्या गर्वाने उन्मत्त झालेलो, ह्या ताकदीनं उन्मत्त झालेलं प्रभू रामचंद्र तुमच्याकडे बघितलं आणि तुम्हाला म्हणलं अधर्माने मला मारलं. गपची प्रभू रामचंद्र तुम्ही मारलं. मी असं तुम्हाला नावं ठेवली, दोष दिला. पुढे ऐका. पूर्ण पापी मी परम श्रीरामी मानी अधर्म श्रीराम परमात्मा परब्रह्म हे मी वर्म प्रभू रामचंद्र परब्रह्म आहेत, अखिल कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, करता करवित आहेत. हे वर्म मलाच कळलंच नाही. चुकली वर्म फेरा पडी, वर्मच कळलं नाही म्हणलंय. त्याच्यामुळे अशी माझी परिस्थिती झाली. प्रभू रामचंद्र तुम्हाला नाव ठेवलं, तुम्ही अधर्माने मला मारलं असं उगच बोललो. प्रवृत्ती ज्ञाने मी उन्मत रामा मानी अधर्म व्रत श्रीराम स्वधर्म कर्म रहित हा मुख्यार्थ श्रीरामी. अहो प्रभू रामचंद्राला मी काय म्हणलं, कशाची प्रवृत्ती म्हणजे असणार आपलं प्रापंचिक संसारिक ज्ञानाने प्रभू रामचंद्र अधर्माने वागतात. काय कळतच नाही त्या प्रभू रामचंद्राला. धर्म म्हणजे काय कळतच नाही, कसं युद्ध करायचं कळलंच नाही. ही उगच मी म्हणले असणार ह्या संसारिक ज्ञानाने प्रभू रामचंद्राला नावं ठेवलं. पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्राला कुठलं स्वतःला कर्म करायची गरज नाही, असणाऱ्या धर्माने नीतीने वागायची काय गरज नाही. कर्माच्या पलीकडचे प्रभू रामचंद्र आहेत. तुझे निबाणे हृदयात केले हृदय शुद्ध समस्त आता अनुभवासही येत श्री रघुनाथ परब्रह्म. प्रभू रामचंद्र तुमचा बाण लागला ना, त्या बागाला लागला नाही असणार माझं हृदय शुद्ध झालं, अंतःकरण शुद्ध झालं आणि त्या अंतःकरणाच्या ठिकाणी असा ठसा निर्माण झाला. प्रभू रामचंद्र परेच्या पलीकडचे हे परापश्यंत मध्यम वैकरी त्याची परा भाषा आहे. या परेच्या पलीकडचं सुद्धा ब्रह्म आहेत. वर्णनच करता येत नाही, सांगताच येत नाही. प्रभू रामचंद्र असेल तसे कवा बाण लागल्याबरोबर अशी अवस्था झाली. वाचा. सीतेचे धावणे लटका तुवा शोक करणे दिन उद्धरावया करणे विचरत वनी वनवासी. खोट आहे प्रभू रामचंद्र तुमचा असणार सीतामाऊलीचा शोध घेणं म्हणा तिकडे तिकडे फिरणं सगळं खोट आहे. या असणाऱ्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र तुम्ही वनात आलाव. आता मला कळलं बाण लागल्यावर. वाचा. वना येऊनी श्री रघुनंदन उद्धरिले तृणपाषाण
पावन केले दीन जन जगुद्धारण अहो, श्रीराम. जगाचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्राला येतात. खरंच जगाचं उद्धारण प्रभू रामचंद्राच्या हातून होतं म्हणजे वाळी म्हणला या वनाच्या ठिकाणी आल्यानंतर किती झाडं, किती पाषाण, किती दगड होऊन बसलेले गेले जन्मीतले ह्या जन्मात प्रभू रामचंद्राची वाट बघत बसले ते सगळ्यांना प्रभू रामचंद्राने स्पर्श केला आणि सर्वांचा उद्धार केला. वाळी म्हणू लागले वायनियंता ईश्वर त्याहुनी तू परात्पर तुझा स्वरूपाचा पार अगोचर श्रुती अहो, शास्त्र. मायेचा नियंता असणारा ईश्वर आहे, पण ते ईश्वराच्या पलीकडचे असणारे तुम्ही प्रभू रामचंद्र आहेत म्हणले असणारा तुमचे जे काय असणार स्वरूप आहे त्या स्वरूपाचं जर वेद जगातील श्रुती म्हणते नेती नेती श्रुतीला सुद्धा आणि वेदांना सुद्धा पार काढला नाही अशा प्रभू रामचंद्र तुम्ही असणारे आहोत असं वाळी म्हणू लागले. एसिया तुझ श्री रघुनाथा कर्मज्ञानाची योग्यता निषेधीला सी अधर्मता मज आता क्षमा करी. मग अशा असणारा प्रभू रामचंद्र पण तुम्हाला म्हणलं मी अधर्माने वागतो अनितीने वागतो असा दोष दिला अशी नावं ठेवली. प्रभू रामचंद्र माझ्याकडून चुकलं मला क्षमा करा. जळापासाव लवण होय ते जळीचे जळीत विरोन. वा, वा, वा. जाय मोती झाले ते तो कठीण पाहे जळी न जाये विरोन. अहो प्रभू रामचंद्र मम वंशाची बोलवके प्रभू रामचंद्र तुमचाच अंश असणार ह्या जगताच्या ठिकाणी आहे, पण जिथून आलं तिथं समर झालं की कल्याण होतं. पाण्यापासून मीठ बनतं आणि पुन्हा पाण्यात जाऊन विरघळत आणि जसे जिथून आलं तिथं समरस होत. पण असणार मोती म्हणले पाण्यात निर्माण होत्यात आणि त्याला वाटतं माझ्यासारखा कोणीच नाही, मीच लय मोठा, माझ्यासारखं कडक कोणीच नाही असा गर्वाभिमान मोत्याला होतो. आणि ती मोती कुठल्या फाशात अडकायच्यात आहे का. मुक्तपणे मोला चढले ते वनिता धरी फासा पडिले मुक्तची परिणासाले कठीण केले अभिमाने. अभिमानाने कडक झालं म्हणजे गर्वाभिमानाने माझ्यासारखं कोणीच नाही म्हणून मुक्त होते, मोकळे होते, पाण्यात इकडून तिकडे असणार मस्त मजेमध्ये होते, मुक्त होते. परिवेळेबद्दल झाला मी आणि माझं मुक्त होतं म्हणजे कोण होतं मुक्त मोती. मग ती कुठं अडकला वनिता म्हणजे स्त्रियाच्या नाकात मोती नाही का त्या भाषात अडकला आणि आपल्या कठीण अभिमानाने तिथंच म्हणले असणारा जागच्या जागेवर थांबला पाण्यात जायचं विसरला. जळो हा कर्म धर्माभिमान जळो हा सज्ञान ज्ञानाभिमान तेने अभिमाने बंधन जाण म्या तुझं पूर्ण निंदिले. जळो म्हणले ते कर्म आणि धर्म अभिमान आणि ज्ञानाचा अभिमान बर का. म्हणून ज्ञान गिळवणी गावा गोविंद माझ्यासारखं कुणी ज्ञानी नाही मला असं वाटत होतं, पण तुकाराम महाराज म्हणतात ज्ञान गिळवणी गावा गोविंद. ज्ञान गिळायला पाहिजे तर भगवंत तुमची स्तुती करायला पाहिजे ती, पण त्या ज्ञानाच्या अभिमानाने म्हणले तू हा धर्मच करतो आणि तिनंच वागतो, तू असाच आहे तू तसाच आहे अशी नावं ठेवली. बरोबर रामचंद्र तुम्हाला मला आता क्षमा करा. वाळी बोलू लागलेत कर्मज्ञानाच्या युक्तपती निर्लासी दृष्टी दुरुस्ती ते मद क्षमा करी रघुपती कृपामूर्ती कृपाळू. ह्या असणाऱ्या कर्मज्ञानाच्या ज्ञानाने उत्पत्ती म्हणजे ज्ञान ह्या असणाऱ्या कर्मज्ञानाच्या ज्ञानाने माहितीनं म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र तुमची निर्भ्यासना केली नाही. त्या शब्दाने बोललो प्रभू रामचंद्र तुम्हाला मला क्षमा करा. प्रभू रामचंद्र तुम्ही कृपाळ कृपेची मूर्ती आहेत. प्रभू रामचंद्र हात जोडतो तुमच्या पाया पडतो जाता जाता मला क्षमा करा. ऐसे बोलोनी आपण वाळी घाली लोटांगण मस्तकी धरोनी श्रीरामचरण म्हणे आपण क्षमा की. अशा प्रकारचं असणार आहे. प्रभू रामचंद्र बोलतात बोलता बोलता वाळीकडे लोटांगण घालू लागला. प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवलं आणि प्रभू रामचंद्रला म्हणले प्रभू रामचंद्र मला क्षमा करा. गणेशाय माधुरी सरस्वती मात्रे प्रभू रामचंद्राय ऐसे बोलून आपण वाळी घाली लोटांगण मस्तकी धरणे श्री रामचरण म्हणे आपण क्षमा की जय. अशा प्रकारे वाली बोलता बोलता गडबडा लोटांगण घातला. प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवलं. प्रभू रामचंद्र म्हणला महाराज मला क्षमा करा. आणि काही का माझे चेते जे वर्तहत आहे श्री रघुपती ते मी सांगेन तुझं प्रत्यंग दाती अवधान. असो प्रभू रामचंद्र जाता जाता मला एक असणारं चित्र समोर दिसतंय ती म्हणजे माझा मुलगा असणार अंगात त्याचं कल्याण. मज समान वयात रणांगात माझे लढी वाळ त्याची करवारण सुरवाड पूर्वी कोण युद्धा. हो माझ्यासारखाच बलशाली आणि असणारा ज्ञानी आणि असणारा शूरवीर पराक्रमी
ठिकाणी माझा मुलगा अंगद आहे, त्याला हे असणाऱ्या रणांगणाच्या ठिकाणचं ज्ञान द्या आणि असणारा त्याचा हे असणारा तुम्ही कल्याण सुखी माझ्या पोराला सांभाळून न्या. अंगद माझा कनका अंगदे सबळसा सहाय्य वैर युद्ध म्हणून लाविला श्री रामपदी कृपाने कृपा करे. प्रभू रामचंद्र माझ्यावर जशी कृपा केली तशाच प्रकारे प्रभू रामचंद्र हे अंगदावर सुद्धा कृपा करा म्हणून अंगदाला उचललं. माझा अंगद म्हणजे असणार आहे कनककांती म्हणजे सोन्यासारखं असणारा बाळ आहे माझा तेजस्वी आहे, ह्याचा अंगीकार करा रणांगणाच्या ठिकाणी प्रवीण करा म्हणून पायावर घातलं. अंगदाने रोणी या दानवाळी झाला सावधान पाहुणे श्रीरामाचे वदन उल्हासोनी बोलत. मग असणाऱ्या अंगदाला प्रभू रामचंद्राच्या हवाली केलं. प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्याकडे असणाऱ्या सुवाळीनं बघितलं, आनंद झाला. आनंदाच्या भरात काय म्हणू लागले, सनातन जे कातचित आनंद गहन ते पावावया त्याची तो प्राण राविले नयन वाळी. प्रभू रामचंद्र तुमचं जे काय स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप आहे, तुमचं असणारं जी स्थान आहे जिला तुमचं असणारं स्थान आहे ते स्थान म्हणजे तिथून असणारं पुनरागमनच नाही. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणजे आता म्हणजे मी निवांत डोळ्यात झाकतो, 9:30 वाजल्या झाक दे कोणी वाळीचे प्रेम पूर्ण कृपे कवला वळला श्री रघुनंदनाचा बोले मेघ सावधान डोळं झाकतो. प्रभू रामचंद्र म्हणल्याबरोबर असणारे कृपा अंतःकरणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या उपजनी आनंदाने प्रभू रामचंद्र वाळीला काय म्हणू लागले, वाळे नको रे तेजो प्राण तुझा उपडून या वाहन सामर्थ्य वाचवी न जाणं सुख संपूर्ण भोगावया. वाळे 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 मरू नको रे मरू नको म्हणले तुझा बाण काढतो आणि निवांत जग म्हणले तुला सुखी आनंदित करतो. सीता शब्दे साय दे तो मदवचे आवश्यक भोगिता रांग राज्याची सुख भरणे मरणोन्मोह का होऊ नको बाबा, मरायला तयार होऊ नको रे बाबा म्हणले. सीता माऊलीचा शोध घ्यायचा, त्या शोधासाठी मला मदत करतो म्हणलं तर मदत कर. अंकल जीवराज असणार मोठं झालेले आहेत, ते असणारे कसं राज्य कारभार करतील त्या आनंदाने सुखाने बघत राहा रे बाबा. गळा बांधणी रावण चितानी नवी आपण ते तू सत्य करी वचन साह्य संपूर्ण माझा भाई. मला मदत करतो म्हणला होता, मला मदत करा. काय मदत करत होता, गळ्याला बांधून राजा रावणाने सीता माऊलीची सोडवणूक करून ती खरं करून दाखवा. कोणी श्रीरामाचे वचन वाळी झाला वदन आहे पूर्वीला माझा बळा विमान गेला पडा आणि तुझा पुढ्या. असं जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणलं तेव्हा वाळी गरज म्हणला प्रभू रामचंद्र तुमचा बाण लागलेला नव्हता तवर लय बुरकांडासारखा ताईट होतो, पण जेव्हा बाण लागला कधी सूर्यपूर खोडाया आला कधी मान टाकली कळलंच नाही. या पुढे जेवी खजत ते विजय कोणी श्री रघुनाथांचा बळा बळा विराले समजतात त्याच्यावर होत श्रीरामी. रामचंद्र तुमच्या तेजाच्या समोर जसं सूर्याच्या समोर खड्ड्यात पिडू संपत आपलं रात्र आहे तर चमकत सूर्यापुढे चमकायचं बंद होतं, तसं प्रभू रामचंद्र तुमच्या त्याच्यापुढे माझा अभिमान संपला. निज प्रतापा पुढे रावण दातोंडाच्या किडे मी मशक साय कोणीकडे सामर्थ्य काढे श्रीरामी. प्रभू रामचंद्र तुमच्या ताकद आहे, शूरवीर पराक्रम येत म्हणजे तुमच्या समोर 10 तोडाचा किडू राजा रावण शिल्लक आहे, मी काय बळे जाऊ करावा. तुटली या बाणर बापुडे रावण ते कोण वयचं लोक संपूर्ण श्रीरामी. प्रभू रामचंद्र तुमचा बाण सुटल्यावर स्वर्ग मूर्ती पाहतात तिन्ही जगत संपल, काय त्या राजा रावणात घेऊन बसला आणि काढते भोगावया श्री पुत्र सुखा जीवांचा व्यावच्या श्री भोग परम दुःख निज निष्टांक मानी असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही म्हणता मुलाविषयी सुख भोग संसाराचं सुख भोग, पण प्रभू रामचंद्र तुमची भेट झाली तुमचा बाण लागला ती असणार निष्कंटक आहे. मी मानलं गेलं जी सुख आहे ती तुमच्या बाणात आहे. रुकडी रण्याटीला सगळा त्राटी त्याच्या काय शिवानर साह्य गोष्टी रावण कापाटी केवी उद्या निस्ती करिता दृष्टी वाकडी पारी ब्रह्मांडाची उतरी एवढी ताकद तुमच्या असणाऱ्या भोवा येत आहे प्रभू रामचंद्र. आणि मी काय म्हणतो एवढी वानर घेऊन तुम्हाला मदत करल राजा रावणाला मारेल शिल्लक आहे तुमच्या पुढे. हे सुखभोगाचा अनुवाद सख्या बंधूची पाडी विरोध स्वार्थ घात हा क्रोध नित्य निरोध तो विषय ज्या विषयाचा उपभोग घ्या म्हणता प्रभू रामचंद्र तुम्ही जे राज्य कर म्हणता ते राज्य करत असताना सक्का भाऊ पक्का वैर हृदयातल्या असणारं नातलगा विषय वैर निर्माण होत आणि त्याचाच मला उपभोग घ्या म्हणताव काय. श्रीरामा तू निज विवेकी विषय भोगिता उभय लोकी कोणीतरी झाला चुकी निज दुःखी तो विपाय. काय का प्रभू रामचंद्र तुम्ही विवेकी म्हणजे सारासार विचार करणार चांगलं काय वाईट काय याचा विचार करणार आहेत ह्या सांगा या जगताच्या ठिकाणी.
विषयाचा उपभोग घेऊन म्हणजे असणारा कोण सुखी झाला का? विषयाचं सुख घेत असताना सुरुवातीला लई गोड गोड वाटतं, बरं वाटतं, सुख वाटतं, पण परिणाम त्यांचं दुःखच म्हणजे वाचनात. करिता योग यागाचा जाण तुझ्या दृष्टी पुढे द्याचा मी वैनकृत कल्याण ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्व. असं असणारे वेळ काळ पडत येणारच नाही. प्रभू रामचंद्र नलय दंडने मुंडने कितीही योगी याग केले तरी प्रभू रामचंद्र तुमच्या समोर जीव सोडायला माणसाला चान्स येत नाही, आणि तो चान्स मला आज सापडला प्रभू रामचंद्र. म्हणून नको काळी अवचटे जाणं केल्या राम नाम स्मरण राम पद प्राप्ती पूर्ण जन्म मरण ऐका प्रभू रामचंद्र शास्त्र सांगतंय अंतकाळी मरतानी अचानक प्रभू रामचंद्राचं नामस्मरण अवचट म्हणजे अचानक राम राम जर म्हणलं तर पूर्व पुण्याने आठवलं तर, नाहीतर वय झालं साठी बुद्धी झाली नाटी वसवस लागली वाटी हाती आली काठी तोंड झालं कोंबडीची वाटी मग कशाचं राम यामच म्हणताय. म्हणून म्हणले अंतकाळी अचानक जर प्रभू रामचंद्राचं नाम जरी आलं तरी परमपद प्राप्त होतं असं शास्त्र सांगते प्रभू रामचंद्र. आणि मग आता वाचा की रघुनाथा पुढे मरण नाही आता ते ऐकता वदता माझ्या निदहित लक्षणी. माझं हिताकडे लक्ष द्या प्रभू रामचंद्र. आजचं जे काम मरण आहे ते उद्या नाही, हाय का? असं तुम्ही डोळ्यासमोर असं तुम्हाला पाहत पाहत आता मरणार, उद्या तुम्ही असाल नसाल पुन्हा ह्याला बोलवा त्याला बोलवा. राम नामाच्या कडकडाटी दोच्या जळती अकाल पसरटी परमपद पावेच्या वाटी नित्य निहाती श्रीराम. प्रभू रामचंद्र तुमचं जर नामस्मरण केलं तर असणारे दोष सर्व असणारं पाप सर्वचे सर्व संपत म्हणलं एवढे असणार प्रभू रामचंद्र तुमच्या असणाऱ्या नामामध्ये ताकद आहे. तर मग आज तुमच्या माझ्या समोर तुम्ही आहात म्हणजे माझं ह्या सृष्टीतलं पाप शिल्लक राहील का प्रभू रामचंद्र? मला असणारा मोक्ष प्राप्त होईल. हे वडी जाती नाम ख्याती तो तू सय श्री रघुपती कृपेने भेटलाची अंती जिने पूर्णती माझा नको. त्याने नामस्मरण केलं ते म्हणले वैकुंठ प्राप्त करा होतं म्हणले. आणि आज साक्षात प्रभू रामचंद्र तुम्ही माझ्या समोर होत म्हणजे असणारा कृपेने मला असणार मार्गाने भेटला. आता मात्र जगायचं नको, आता नको विषया चरण, आता नको जन्म मरण भाल धरणी श्रीरामचरण वाळे आपण विनवी. प्रभू रामचंद्राचा पाय धरला, प्रभू रामचंद्राचा पायाला धरून विनंती करायला प्रभू रामचंद्र आता नको विषयाचा उपभोग, आता प्रभू रामचंद्र जन्म मरण नको म्हणजे असणारा मला असणार बाहेर काढा ह्याच्यातून. हातीचा लागता बहान मी झालो अति पावन तुझा लागता परमार्थ पूर्ण वांछित मरण सुखार्थी. प्रभू रामचंद्र तुमचा बाण लागल्याबरोबर पवित्र आणि पावन सुखी झालं. आता तुमच्या असणाऱ्या चरणाला लागलेलं तुमच्या असणाऱ्या पायाचा स्पर्श मला झाला. आता प्रभू रामचंद्र मला मरा सुखा आणि मरू द्या. लागता परमार्थ मी झालो नित्य मुक्त सच्चिदानंद पद पूर्ण प्राप्त माझं निश्चित तुझ्या तुमचा असणारा लक्ष्मी रूपी असणारे कृपे रूपी अमृत रूपी हात माझ्या डोक्याला लागला, माझ्या अंगाला स्पर्श झाला. आता मला सच्चिदानंद ही पदवी प्राप्त झाली. प्रभू रामचंद्र ही दिवस पुन्हा नाही. कोणी वाळीचे वचन हृदय भेदला जो बाण तो श्रीरामे उपडणे आपण केले स्पर्श अमृत. अशा प्रकारे वाळीचं बोलणं ऐकलं प्रभू रामचंद्राने त्याच्या हृदयात लागलेला म्हणून बसला. त्या जागेवर प्रभू रामचंद्राने अमृत रूपी असणारा हात फिरवला. लागता श्रीरामाचा वत वाळी देही देहाती तबंध मोक्ष मावळती तक्के निश्चित श्रीरामे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्राच्या हाताचा स्पर्श झाला. देहाच्या पलीकडे बी देही अवस्था असणाऱ्या वाळीची झाली आणि वाळी बंद मोक्षाच्या पलीकडे वाळी जाऊन पोहोचला. हे रामतमस्त मस्तकासाठी वाळीचा सुख रूप झाली त्राटी परमानंदी पडली मिठी कृपा दृष्टी श्रीराम. प्रभू रामचंद्राचा असणाऱ्या वाळीच्या डोक्यावर हात पडला. हात पडल्या बरोबर वाळी असणारा अतिशय सुखरूप आनंदित झाला. आणि एवढी परमानंदाची मिठी पडली, एवढा कधी न संपणारा आनंद या कानिस्त्या कृपा कटाक्षाने प्रभू रामचंद्र सुग्रीवाची केला विरोध उपरी सुग्री व सत्य परमत कबल पावला परमानंद सुखाव श्रीराम. काय अवघड आहे का नाही रामायण ऐकायचं.
मग झालं ते बरं झालं म्हणावं लागणार का नाही? इतक्या कालच्या आद्यात परवाच्या आद्यात बघितलं त्या सुग्रीवाला शिव्या देत होता आपल्या भाषेत म्हणायचं. पण आज म्हणतात बरं झालं त्या सुग्रीवा बरोबर युद्ध केलं, बरं झालं असणाऱ्या सुग्रीवा बरोबर विरोध केला, त्या सुग्रीवामुळे माझ्या घरी देव आला. तोही हुडकीत आला. देव घ्या कोणी आयसा आला. घर चालून लोक जेवण करते ते, पण देव माझ्याकडे आला. कुणामुळे आला? माझ्या भावामुळे आला. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर माझा भाऊ सुग्रीव आहे म्हणले. त्या सुग्रीवमुळे आज प्रभू रामचंद्र माझ्याकडे घरी आले, माझ्यावर कृपा केली आणि मला सुखी केला. असं सुख देणारे प्रभू रामचंद्र आहे. तो वाळी मारताना म्हणून गेला. या परिवारीने आपण वानर देह टाकून जाण श्रीराम कृपेस्तव संपूर्ण निजपदी पूर्ण विनट. अशा प्रकारे असणारा हा वाळीनं आपला वानर देह सोडला आणि प्रभू रामचंद्राच्या चरणावर विनटला. जिथून आला तिथं समरस झाला. विरोध रूपे श्रीराने आपण केले वाळीचे उदाहरण. एका जण चरण कृपा पूर्ण श्रीरामाची. असं विरोध का होईना पण देवाचा बरं का. आपले सरळ भक्ती आहे. आपली सरळ भक्ती आहे. विरोध भक्ती राजा रावणाची, विरोध भक्ती वाळीची. वाळी बी असणार प्रभू रामचंद्र बघितलं असंच बोलला तसंच आहे तो प्रभू रामचंद्र असंच आहे. पण जेव्हा बाण लागला त्याची ताकद कळली तेव्हा नीटगार झाला. अशा प्रकारे असणारे विरोधाने प्रभू रामचंद्राला जिंकला. स्वतःचा उद्धार असणाऱ्या वाळीनं करून घेतला गेला. असे कृपेचे असणारे प्रभू रामचंद्र शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी येतात. वाळी पडलेला असेल, पत्नी त्याची पळतच येणार असणारी तारा, तिचा असणारा शोक आहे, अनावर असणारा शोक आहे. ते शोक कसं करेल प्रभू रामचंद्र तिला मध्ये थांब जिवंतच करतो. आहे का नाही? अतिशय बळकथानक सुग्रीव राजाचा राज्याभिषेक होईल आणि तिथून सीतामाऊलीच्या शोधाला असणारी सुरुवात होईल. अशा प्रकारचे ग्रंथ करते विनंती श्रोते मंडळीला करतात. कथा आहे का? श्री बाबा रामायण किष्किंद्राने काकांची कायमवारी बसवण्यामध्ये श्रद्धाय बोला श्रीकृष्ण हर परमस्तु शुभम भवन्तु मंडलिका हरि विठ्ठल श्री